नमस्कार. सर्वांना इतिहास मंचावरती सर्वांचं स्वागत. माझं नाव आहे चेतन रेगे. महाराष्ट्र मंडळ 2021 चा इतिहास मंच हा उपक्रम फेब्रुवारीपासून आपण दर शुक्रवारी भेटतो आहोत. त्याच्या आयोजनामध्ये मी स्वतः चेतन रेगे, उल्का नगरकर, प्रसाद अथणीकर, माधवदादा गोगावले, शलाका रेगे आणि अनुराधा केळकर अशा सर्वांचा सहभाग आहे. आज एक छान व्याख्यानमालेची सुरुवात आम्ही करतो आहोत. व्याख्यानमाला हा विषय आपल्यासाठी तसा नवीन नाही आणि व्याख्याती पण आपल्यासाठी नवीन नाही. तरी पण म्हणजे बरेच जण नंतर जॉईन झालेले आहेत. तर विषय हा पूर्वी आपल्याकडे विजयनगरचं साम्राज्य, विजयनगर हृदयस्थ साम्राज्य आणि हम्पी या दोन विषयांवरती आपल्याकडे व्याख्यानं झाली होती. तर आजचा जो विषय आहे तो सम्राट कृष्णदेवराय या महान सम्राटावरती आज आपण त्यांचं चरित्र साधारण 2 भागातून उलगडून पाहणार आहोत. तर हे चरित्र सांगण्यासाठी जे आपल्याला लाभलेले आहेत वक्ते म्हणून, तर त्यांची ओळख करून देतो. आणि मला त्याच्यापूर्वी उल्का नगरकर हिचे पण खूप आभार मानावेसे वाटतात, कारण उल्काची ती वर्गमैत्रीण आहे आणि त्यानिमित्ताने आता आमची पण चांगली मैत्री झालेली आहे. तर डॉक्टर अस्मिता हवालदार, तुमचं स्वागत इतिहास मंचावर. त्यांची ओळख करून देताना सांगायचं झालं तर नायर दंत महाविद्यालयात मुंबईतून त्यांनी दंतवैद्यक पदवी मिळवली. गेली 25 वर्ष इंदूरमध्ये त्या प्रॅक्टिस करत आहेत. इतिहास विषयक वास्तविक त्यांना त्यांची जी गोडी निर्माण झाली ती कथा खरं तर खूप इन्स्पिरेशनल आहे आणि माझ्या मते प्रत्येकानं त्याच्यामध्ये काहीतरी प्रेरणा घेता येईल अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे. तर एका डॉक्टरचा प्रवास इतिहासासारख्या क्लिष्ट विषयाकडे कसा काय झाला ह्याच्यासाठी साधारण एक 10-15 वर्षापूर्वी त्यांच्या वाचनामध्ये काही लेख आले, ज्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की विजयनगरचं साम्राज्य याच्यावरती मराठीमध्ये एकही पुस्तक नाही. वास्तविक म्हणजे हम्पीच्या वरती ते लेख वाचत होते आणि विजयनगरवरती पुस्तकं मराठीमध्ये फारशी नाही आहेत. म्हणजे एखाद दोन अपवाद वगळता त्यांना असं फारसं काही आढळलं नाही. आणि बाकी कन्नड, तेलुगू आणि इंग्लिशमध्ये बऱ्याच विपुल प्रकारे त्यांचं त्याच्यावरती साहित्य आहे. वास्तविक विजयनगरचं साम्राज्य हे दक्षिण भारतातील जवळजवळ सर्व भूमीला स्पर्श करणारं साम्राज्य होतं. तर ह्या गोष्टीचं त्यांना आश्चर्य पण वाटलं आणि खेद पण वाटला, आणि म्हणून त्यांनी ठरवलं की ह्याच्यात थोडाफार आपण अभ्यास करून काही ना काही लेख वगैरे लिहावेत वगैरे. तर हळूहळू लेखन त्या दृष्टीनं सुरू केलं. अभ्यास तसा वाढत गेला. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतः भेट वगैरे दिली आणि त्यांना गेल्या 15 वर्षाच्या अभ्यासानंतर त्यांची 2 पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली आहेत. विजयनगर हृदयस्थ साम्राज्य आणि विजयनगरचं शिल्पकाव्य ही 2 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. नंतर विविध मराठी मासिकातून त्यांच्या कथा आणि लेख या विषयांवरती प्रसिद्ध झालेत आणि आपल्या इतिहास मंचावरती त्यांनी 2 पूर्वी व्याख्यानं पण केलेली आहेत याच विषयांवरती. तर आजचा हा विषय जो आहे तो सम्राट कृष्णदेवराय हे अत्यंत तेजस्वी राजाचं चरित्र आहे. तर ह्या राजाचं चरित्र आपण आज त्यांच्याकडून ऐकूयात. म्हणून मी डॉक्टर अस्मिता तुमचं स्वागत करतो आणि तुम्ही तुमच्या व्याख्यानाची सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. मी डॉक्टर अस्मिता हवालदार. या तुमच्या सगळ्यांचं विजयनगर साम्राज्यामध्ये स्वागत. हा विषय तुम्ही निवडलात म्हणून खरं तर मलाच तुमचे आभार मानायला हवे. यापूर्वी 2 वेळेला आपण भेटलो याच साम्राज्याच्या निमित्ताने. एक आपलं झालं होतं हम्पीवरचं आणि दुसरं विजयनगर बद्दल म्हणजे विजयनगरचा इतिहास असा आपण पाहिला. तर आजचा आपला विषय आहे सम्राट कृष्णदेवराय. हा सम्राट म्हणजे काही आपल्या देशामधले काही विशिष्ट राजे आहेत जे इतिहास बदलतात असं म्हणतात, त्यामधला हा राजा आहे. हा कृष्णदेवरायाचा हा ब्रॉन्झचा पुतळा आहे. हा आंध्र प्रदेशामध्ये आहे. हा पुतळाच किती रुबाबदार दिसतोय. हा राजाचं व्यक्तिमत्व या पुतळ्यामधून जवळजवळ आपल्याला माहिती पडतं.
या पुतळ्याच्या खाली काही त्याच्या पदव्या लिहिलेल्या आहेत. तर त्या काळच्या राजांना पदव्या तर काही वेळा ते स्वतः घ्यायचे किंवा त्यांच्या लोकप्रियतेतून या त्यांना पदव्या मिळत जायच्या. एखाद्या व्यक्तीचं जसं भाग्य असतं तसं राष्ट्राचं भाग्य असतं. आणि देशाची किंवा राष्ट्राची एक अतिशय सोपी सरळ अशी व्याख्या आहे ती म्हणजे देश म्हणजे देशातली माणसं. आणि ह्या माणसांचं जो भाग्य घडवतो तो वेगळा दिसणारा राजा किंवा ती अद्वितीय अतुलनीय असं व्यक्तिमत्व असं असतं. तर आपल्या देशाचंही असं एक महान भाग्य आहे. जर का इसवी सनाच्या पूर्वीचा आपण विचार केला तर अर्थातच आपण सगळ्यात पहिल्यांदा नाव घेऊ चंद्रगुप्ताचं. चंद्रगुप्त मौर्य आणि मग त्याच्यानंतर समुद्रगुप्त. हे नाव टाळता कधीच येणार नाही. काही जण अशोकाकडे हा मान देतील. इसवी सनाच्या नंतरचा विचार केला तर सातवाहनांचे राजे आहेत. मग आला आपला हा कृष्णदेवराय विजयनगर मधला आणि आपले शिवाजी महाराज आहेतच. कृष्णदेवरायांनी मध्यप्रदेशातल्या भोज राजाकडून प्रेरणा घेतली होती. म्हणजे तो भोजराजा आणि विक्रमादित्य या दोघांना आपला गुरु मानत होता की त्यांना आपला आदर्श मानत होता. म्हणून या पुतळ्याच्या खाली एक पदवी आहे आणि ती आहे आंध्र भोज. म्हणजे आंध्र प्रदेशातला भोजराजा. जसा भोजराजा विद्वान होता, पराक्रमी होता, लोकप्रिय होता, तसा हा आमचा राजा आहे असं त्यातून सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि ह्याच्या पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी विजयनगर साम्राज्याकडून हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घेतलेली आहे. तर हा राजा कसा होता याचं वर्णन या पदव्यांच्या मधून आपल्याला दिसतं. त्यातली पहिली पदवी त्याची अशी आहे की कर्नाटक सिंहासनाधीश्वर. कर्नाटकामधल्या सिंहासनावरचा अधिपती. गोब्राह्मण प्रतिपालक ही पदवी आपल्याला माहितीच आहे. समरांगण सार्वभौम आणि यौवनराज प्रतिस्थापनाचार्य ही जरा वेगळी पदवी आहे. यौवनराज म्हणजे यवनांचं राज्य स्थापन करणारा. आता अशा प्रकारची पदवी त्याला का दिली असेल कारण त्यावेळेला बहामनी सल्तनत ही म्हणजे अक्षरशः डोळ्यातला काटा होती यांच्या आणि सतत हल्ले सतत हमले होत होते. तर त्यांनी ही बहामनी सल्तनत पूर्ण न संपवता म्हणजे जवळजवळ त्यांनी पूर्ण संपवली आणि त्यांच्याच सुलतानाच्या मुलांना तिथे राजे म्हणून बसवलं, नामधारी राजे केलं. तर म्हणून त्यांचं राज्य स्थापन केलं म्हणून यौवनराज प्रतिस्थापनाचार्य अशी एक त्याला पदवी आहे. या राजाचा कार्यकाळ 1509 ते 1529 असा आहे. विजयनगरच्या स्थापनेनंतर 170 वर्षांनी कृष्णदेवराय गादीवरती आला होता. नीट सांगायचं म्हणजे 26 जुलै 1509 या दिवशी या कृष्णदेवरायाचं राज्याभिषेक झाला. आता आपण थोडंसं विजयनगर साम्राज्याबद्दल एकदा पाहून घेऊया. विजयनगर साम्राज्याचं हे राजचिन्ह आहे. याच्यामध्ये हा वराह दिसतोय, एक कट्यार दिसते आणि सूर्य आणि चंद्र दिसतोय. तर हा वराह म्हणजे एमुषा नावाचा म्हणजे पौराणिक कथा आहे ती की एमुषा नावाचा एक वराह होता आणि मग हिरण्याक्ष राक्षसाला पासून त्याने आपल्या पृथ्वीला वाचवलं वगैरे. तर तो हा वराह म्हणजे थोडक्यात शक्तीचं प्रतीक आहे. ही कट्यार आहे ही म्हणजे पराक्रमाचं प्रतीक आहे. आणि सूर्य आणि चंद्र, आज चंद्र सूर्य नांदो अशा प्रकारची इच्छा या साम्राज्यातनं व्यक्त केलेली आहे, या राजचिन्हातनं व्यक्त केलेली आहे. असं हे विजयनगर साम्राज्य. थोडक्यात त्यावेळेचा एक काळ लक्षात घेतला पाहिजे. पहिलं म्हणजे हे साम्राज्य इतकं नगण्य असं होतं का तर खऱ्या अर्थाने ते नव्हतं. ते मोठं साम्राज्य आहे. म्हणजे किती मोठं साम्राज्य आहे तर हा पूर्ण खालचा जो भाग दिसतोय ना हा दक्षिणेतला पूर्ण भाग यांनी 250 ते 300 वर्ष तर तिथे पाय टिकून उभे होते, रोवून उभे होते अक्षरशः. आणि परकीय आक्रमण तेव्हाची जी झाली ती त्यांनी इथे येऊन दिली नाही. खरं तर आपण त्यांना फक्त दक्षिणेतलं साम्राज्य का म्हणायचं. त्यांना पूर्व किनाऱ्यावरती पूर्वी ओरिसापर्यंत पुढे आपल्याला आलेलं त्यांचं हे विस्तारलेलं साम्राज्य दिसतंय. हे वाक्य किती महत्वाचं आहे की त्यांनी हे थोपवून धरलंय कारण तो का बघितला तर दिल्लीमध्ये तेव्हा बाबर होता. कृष्णदेवराय जेव्हा खाली दक्षिणेत होता तेव्हा वरती बाबर होता. आणि आपण लहानपणापासून आपल्याला डोक्यावरती इतकं मारलं गेलंय की मुघल किती शक्तिशाली होते, त्यांनी आपल्याला कसं हरवलं, आपण एक पण लढाई कशी जिंकलो नाही वगैरे वगैरे. तर तो बाबर त्याची हिंमत दक्षिणेमध्ये येण्याची झाली नाही ती कृष्णदेवरायांमुळे झालेली नाही. त्यांच्या आधी बाकीचे लोक आलेलेच होते. तुगलक होता,
तो पद्मावतचा अल्लाउद्दीन खिलजी होता, मालिक कफूर होता, बरेच जण होते. ह्या सगळ्यांनी आक्रमणं केलेली आहेत. पण कृष्णदेव रायापर्यंत हा बाबर पोहोचू शकला नाही. आता आपण या दोन साम्राज्यांची तुलना केली तर हे जे लोधी साम्राज्य आहे आपल्याला माहिती आहे, पण हे किती टिचभर साम्राज्य दिसत आहे या विजयनगरच्या समोर. अक्षरशः त्या राज्याचा, या साम्राज्याचा एक प्रोव्हिन्स, एक जिल्हा वाटावा, याच्यापेक्षा त्याचं काही अस्तित्व नाहीये. पण ह्या साम्राज्याबद्दल आपल्याला सगळं काही सांगितलं गेलेलं आहे आणि ह्या विजयनगर साम्राज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. त्यातला आपल्याला माहिती असलेली एक गोष्ट ती म्हणजे कृष्णदेवराय आणि तेनालीरामन. सम्राट कृष्णदेवराय, मला वाटतं त्या लोकांना त्यांना कानाडोळा करताच आला नसावा, अगदी अपरिहार्य झालं असावं, म्हणून हा कृष्णदेवराय आपल्याला माहिती आहे. पुन्हा तेनालीरामन म्हणजे तेनाली रामकृष्णन असं त्याचं नाव आहे. तर त्याला आपल्या समोर एका विदूषकासारखं सांगितलं गेलं किंवा तो बुद्धिमान पण विदूषक, विद्वान असं नाही. हा, तो खरा फार मोठा कवी आहे आणि त्यांनी पांडुरंग महात्म्य नावाचं काव्य लिहिलंय. जशी संस्कृतातली 5 महाकाव्य आपल्याला माहिती आहेत, मेघदूत वगैरे, तसं तेलुगू मधली 5 महाकाव्य आहेत आणि त्यातलं हे पांडुरंग महात्म्य एक महाकाव्य आहे. आणि ते आपल्याकडच्या पांडुरंगावरती म्हणजे विठ्ठलावरचं त्यांनी काव्य लिहिलेलं आहे. म्हणजे ही त्याची एक वेगळी बाजू जी आपल्याला साधारणपणे माहिती नसते. तर विजयनगरचा आपण एक थोडासा इतिहास आपण पाहूया की ह्या साम्राज्याची स्थापना 1336 साली झाली आणि हे 4 वंशांनी चालवलेलं साम्राज्य आहे. एका घराण्याची मक्तेदारी इथे नव्हती, जशी साधारणपणे आता बघायला मिळते. संगम, साळुव, तुळुव आणि अराविडू हे 4 वंश आहेत. 1336 ते 1485 हे संगम घराणं आहे. 1485 ते 1505 हा कमी कालावधी आहे, पण हा साळुव घराण्याचा कालावधी. साळुव ही पदवी आहे, हे नाव नाही आहे. त्याच्यानंतर तुळुव घराणं ते 1505 ते 1565. 1565 मध्ये आपल्याला जी राक्षस तंगडीची म्हणून लढाई सांगितली जाते, म्हणजे ती म्हणजे तालिकोटची लढाई. तर ती तालिकोटची लढाई झाली आणि एका अर्थाने विजयनगर साम्राज्याची जी ग्लोरी होती, वैभव होतं, ते संपलं. हम्पी संपलं आणि त्याच्यानंतरचा शेवटचा जो अराविडो वंश आहे 1565 ते 1646 याच्यामध्ये लहान सहान स्वरूपामध्ये दुसऱ्या राजधान्यांच्या मध्ये हे राज्य चालत राहिलं. पण खऱ्या अर्थाने तुळुव वंशापर्यंतचं हे राज्य आहे. तुळुव वंशाचा एक राजा, महत्वाचा राजा म्हणजे कृष्णदेवराय राजा. आपण आता त्यावेळची एक परिस्थिती बघूया, म्हणजे हे साम्राज्य निर्माण करण्याची गरज किंवा निकड का निर्माण झाली असेल. तर साधारण 1200च्या काळापासून आपल्याला हा खालचा भाग बघायला मिळतो. तो असा आहे. भारत नेहमीच लहान सहान साम्राज्यामधून वाटला गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 16 पहिली मोठी म्हणजे राज्य स्थापन झाली होती आणि त्याच्यानंतर अनेक राज्य, त्यातनं एक 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 राज्य येत राहिलं. त्यातलं दक्षिणेकडचं जर का आपण मोठं राज्य बघितलं तर हे यादवांचं राज्य आहे. यादवांचं राज्य म्हणजे देवगिरी. देवगिरीचा किल्ला महाराष्ट्राच्या सीमेवरती जो आहे, मोठा प्रचंड किल्ला आहे. देवगिरीचं साम्राज्य खूप मोठं होतं. देवगिरीचं साम्राज्य पडणं ही गोष्ट अशक्यप्राय होती. पण अल्लाउद्दीन खिलजीने 8000च, फक्त 8000 फौजेवरती केवळ बुद्धिचातुर्याने हे साम्राज्य पाडलं. हा मोठा धक्का दक्षिणेला होता, कारण याची कल्पना कुणी आतापर्यंत केलेलीच नव्हती. आणि अल्लाउद्दीन तिकडे आला, त्यांनी भरपूर लूट मिळवली. असं म्हणतात की त्यांनी 10,000 उंटांच्या वरती लूट परत नेली. म्हणजे किती लुटलं असावं. पण त्यांनी असं तेव्हा म्हटलं होतं की मला आणखीन काहीच नकोय, मला फक्त हे लुटायचं वगैरे पैसे हवेत, ते मी घेतो आणि मी परत जातो. तसं तो परत पण गेला. त्याच्यानंतर देवगिरीच्या राजाने खंडणी द्यायचं थांबवलं. खंडणी द्यायचं थांबवल्यानंतर मालिक कफूर खाली आला. त्यांनी पुन्हा या यादवांना हरवलं. यावेळेला मात्र एक वेगळी घटना अशी घडली की त्यांनी मंदिरं पाडली आणि धर्मांतरण सुरू केलं. जेव्हा हे सुरू केलं तेव्हा खऱ्या अर्थाने धक्का बसला. म्हणजे तेव्हा असं समजलं की हे आक्रमण केवळ आपल्या भूमीवरचं नाहीये. भूमीवरच्या आक्रमणाची आपल्याला सवय होती. भूमीवरचं हे आक्रमण नाहीये, हे आक्रमण आपल्या संस्कृतीवरचं आहे, आपल्या धर्मावरचं आहे आणि हे थांबायला पाहिजे. यामधून सगळेजणच जरी खडबडून जागे झालेले असले तरी सगळ्यात पहिला जागा झालेला जो मठाधिपती होता ते होते शृंगेरीचे विद्यारण्य. विजयनगरच्या स्थापनेमध्ये विद्यारण्यांचा खूप मोठा हात आहे. सगळं आर्थिक सहाय्य आणि जसं राजसत्तेला धर्मसत्ता हे लागतेच, म्हणजे त्याच्या
त्याच्याशिवाय ती राज्यसत्ता इतकी यशस्वी होऊ शकत नाही. कारण जनमानसामध्ये शेवटी धर्म असतो. तर या राजाला लोकांच्या मनात बसवायचं असेल तर अशी धर्माधिष्ठित एक सत्ता असायलाच पाहिजे असते आणि ती विद्यारण्यांनी पुरवली होती. शृंगेरीला त्यांचं मंदिर आहे, मोठा मठ आहे, ते बघण्यासारखं आहे. तर त्यामुळे आता दक्षिण जागी झाली. या बाजूचं एक गंगांचं साम्राज्य आहे, लहानचं साम्राज्य आहे. त्याच्यानंतर एक काकतीयांची राजधानी होती वारंगळ. मलिक कफूरने नंतर काकतीयांच्या वरती आक्रमण केलं आणि ह्या साम्राज्याच्या दरबारामध्ये भावना संगमाचे 5 मुलगे होते. त्यातला हरिहर आणि बुक्क हे 2 जण खजिनदार होते आणि आणखीन 3 भाऊ आहेत, कंपणा, मुदप्पा आणि मुराप्पा हे आणखीन 3 भाऊ आहेत. असे 5 भाऊ. तर एक थिअरी अशी मांडली जाते की हे जे 5 भाऊ आहेत हे इथून पळून गेले आणि खाली अनेगोंडीच्या जवळ आले. अनेगोंडी म्हणजे तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेलं गाव आहे. त्यावेळेला छोटासा जिल्हा होता तो. एका बाजूला अनेगोंडी आहे आणि दुसऱ्या किनाऱ्यावरती हम्पी आहे. तर हे दोघे भाऊ पळून त्या अनागोंडीमध्ये आले जिथे पहिल्यांदा भावना संगम होता आणि मग तिथे त्यांनी त्या नवाबाला तिथले हरवलं आणि राज्य स्थापन केलं. अशी एक कथा आहे. दुसरं असं आहे की हे 2 भाऊ आणि आणखीन ते 3 असं सगळे मिळून 11 भाऊ खाली कंपनीमध्ये गेले. 11 जण खाली कंपनीच्या साम्राज्यामध्ये गेले. तिथे कुमार रामनाथ नावाचा राजा होता. या कुमार रामनाथाची कथा म्हणजे आपल्याकडे ते प्रतापराव गुर्जरांची जी कथा आहे ना, वेडात मराठे वीर दौडले सात, तशी आहे. तशी साधारण तशीच कथा आहे. हा तितकाच शूर राजा होता पण तोही पडला. मलिक कफूरने नाही, त्याच्या उलुल खान नावाच्या सरदारांनी त्याच्यावरती आक्रमण केलं होतं. ते पडला आणि त्याच्यानंतर तो ह्या 11 जणांना घेऊन दिल्लीत गेला. अर्थातच त्यांचा धर्म त्यांनी बदलला. त्याच्यानंतरचं हे खालचं साम्राज्य आहे पांड्या. या पांड्यांच्या मध्ये 2 भाऊ होते, वीर कुलशेखर पांड्या आणि सुंदर पांड्या. तर ज्या गोष्टीमध्ये आपण अतिशय हुशार आहोत ती गोष्ट इथे घडली. हे 2 भाऊ भांडले आणि त्यांनी भांडण मिटवायला कोणाला बोलावलं असेल, त्या मलिक कफूरला बोलावलं. म्हणजे अक्षरशः ते आ बैल मुझे मार म्हणतात ना, त्याच्यापेक्षा पण पुढे कुऱ्हाडीवरच पाय ठेवायचा असं त्यांनी केलं. मलिक कफूर इथे आला. मग नंतर काय कुलशेखर पांड्या काय आणि सुंदर पांड्या काय, काहीच नाही. हे पांड्याचं राज्यच त्यांनी पाडलं. पूर्ण राज्य, एवढं मोठं साम्राज्य संपलं. त्याच्या बाजूला आहेत हे चेरांचं तसं लहानसं साम्राज्य आहे. हे सगळं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर उरले ते होयसळ. या होयसळांना मात्र आपण थोडंसं सगळ्यांनीच गांभीर्याने घेतलं, कारण होयसळ साम्राज्य कमीत कमी 300-350 वर्ष होतं. इतकंच महत्वाचं नाहीये. त्याच्यातला जो शेवटचा राजा आहे, तिसरा वीर बल्लाळ, ह्या राजाला एका अर्थाने विजयनगर साम्राज्याचं संस्थापक मानलं जातं. कारण पहिली ही कल्पना त्याच्या मनात आली होती की आपण हे अशा प्रकारचं साम्राज्य आपल्याला पाहिजे. कारण आता बघा, जवळजवळ दक्षिणेमध्ये पोकळी निर्माण झाली. वारंगळ पडलाय, पांड्या पडलाय, देवगिरी पडलाय. चेरांचं तर थोडंसंच आहे, त्यामध्ये विशेष काही नाहीये. तर आता तिथे कोणीच नाहीये जो मोठा राजा आहे आणि आता वरतून हे मलिक कफूर वगैरे मंडळी येत आहेत, तुगलक आहे. मग आता काय करायचं? इथे एक मोठं साम्राज्य पाहिजे. ही गोष्ट या वीर बल्लाळाच्या लक्षात आली होती आणि त्यांचा मोठा राजा खरं तर विष्णुवर्धन होयसळ आहे. वीर बल्लाळाने म्हणजे तो दुर्दैवी राजा ठरला. त्यांनी गुपचूप एक किल्ला पण बांधायला घेतला होता. पण मदुराईमध्ये एक मोठं युद्ध झालं, त्याच्यामध्ये या राजाचा दुर्दैवी अंत झाला. त्याला अक्षरशः जिवंत जाळलं. पण त्याच्या मनात असलेली ही इच्छा, त्यांनी होसेपट्टणम ही त्याची शेवटची राजधानी आहे. पहिली राजधानी द्वारसमुद्र आणि शेवटची होसेपट्टणम, तेच पुढे हम्पी झालं. आता हे होयसळ कोण होते? तर तुमच्यापैकी कोणी हळेबीडूला गेलं असेल ना, बँगलोरच्या जवळ हळेबीडू आहे. आपल्याला माहिती नसतं, म्हणजे माझ्या बाबतीत पण हेच झालं होतं. मी जेव्हा माझी बँगलोरला मैत्रीण आहे, तर तिला मी सांगितलं की मला हळेबीडूला यायचं आहे बघायला होयसळेश्वराचं मंदिर. तर बरेच वर्ष बँगलोरमध्ये राहून पण ती मला म्हणाली की असं इथं काहीच नाहीये. म्हणजे इतकं प्रचंड मंदिर आहे ना ते, तरी पण हे माहिती नसतं. तर आणि त्याच्या जवळ एक चेन्नकेशवचं मंदिर पण आहे. तर ज्यांनी होयसळेश्वराचं मंदिर पाहिलंय ना, त्यांना हे नक्कीच माहिती असेल की आपल्याकडे फक्त ताजमहल नाहीये. म्हणजे भारतामध्ये येऊन फक्त ताजमहल पाहायचं अशी एक गोष्ट असते सगळ्यांना. आपण फक्त प्रमोट केलेलं असतं तर असं नाहीये. म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटणं किंवा फक्त आव असणं वगैरे हे जे काही आहे ना, हे फक्त होयसळेश्वर बघूनच होतं. काळ्या सोपस्टोन मध्ये केलेली
बारीक नकाशी, बारीक नक्षीकाम त्याच्यामध्ये आहे आणि अतिशय देखणं मंदिर आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा. तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी बहुतेक ते बघितलं असावं. तर ह्या मंदिरांची निर्मिती ज्यांनी केली ते हे होयसर. तर अशा प्रकारे हे दक्षिणेमध्ये जे एक व्हॅक्यूम, जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासाठी विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली आणि ते हरिहर आणि बुक्क या 2 भावांनी केली. तर आता हे 2 धर्मांतरित झालेले भाऊ किंवा नसलेले पहिल्यांदाच आलेले अनेगोंडीमध्ये, ते अनेगोंडीत आले, नवाबाला हरवलं. विद्यारण्यांनी त्यांच्यासाठी योग्य अशी हम्पी ही जागा, राजधानीसाठी सर्वार्थाने योग्य अशी जागा, नैसर्गिक संरक्षण लाभलेली आधीच शोधून ठेवलेली होती. तिथे त्यांनी राजधानी म्हणून बसवली. आता हे हम्पी काय आहे? तर हम्पी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ही किष्किंधा नगरी आहे. आपण रामायणामध्ये वाचलेलं आहे की ते 7 टेकड्या, मग ते ऋष्यमुख पर्वत, त्याच्यामध्ये त्याच्यावर हनुमानांची आणि श्रीरामांची भेट झाली, सुग्रीवाची गुहा आहे, मातंग, माल्यवंत, हेमकूट, हेच आहे. या 7 टेकड्या आहेत. या 7 टेकड्यांच्या मध्ये बसलेलं हे चिमुकलं हम्पी आहे. विजयनगर, ते पहिल्यांदा विद्यानगर होतं, मग विजयनगर झालं. आपल्याला ते हम्पी म्हणून माहितीये कारण ती पंपा नावाच्या ज्या मुलीच्या कथेवरून त्याचं नाव हम्पी पडलं. तर इथे सांगावंसं वाटतं मला आवर्जून एक गोष्ट की काही वर्ष आपल्या राजकारण्यांनी बराच गोंधळ घातलेला आहे की रामायण घडलंच की नाही, राम होताच की नाही, ते काव्यच आहे आणि काय आहे सगळं. आपल्या पुरता हा प्रश्न हम्पीत आल्यावर मिटलेला असतो, कारण जागोजागी आपल्याला श्रीरामांच्या खुणा दिसतात आणि अक्षरशः म्हणजे हे श्रद्धाळू मनाचं लक्षण आहे, पण श्रीराम आपल्या बरोबर जवळजवळ चाललेत असा भास हम्पीमध्ये होतो. हा अनुभव घेण्यासाठी तरी हम्पीत जायला पाहिजे. म्हणजे ज्यांना फक्त इतिहासामध्ये रस आहे त्यांनी असं नाही, तर या सर्वांनीच हम्पीमध्ये जायला पाहिजे. आता आपण हे तुळुव घराणं पाहू, ज्याच्यामध्ये हा कृष्णदेवराय होता. साळुव घराण्याचा जो शेवटचा राजा होता तो इतका लायक त्या गादीसाठी नव्हता आणि हे नरसानायक म्हणजे त्यांचा अमात्य होता ही त्याच्या गोष्ट लक्षात आली आणि मग त्यांनी या संधीचा फायदा घेतला. त्या शेवटच्या राजाला त्यांनी हरवलं, म्हणजे त्याला बाजूला केलं आणि त्यांनी गादी बळकावली आणि मग ह्या तुळुव घराण्याची सुरुवात झाली. तो काळ होता 1491. नरसानायकाची कारकीर्द खूप चांगली राहिली, म्हणजे तो पराक्रमी राजा होता. साम्राज्य विस्तार त्यांनी बराच केला. बहामनी सल्तनत जी बाजूला होती, जी अक्षरशः सतत त्रास देत होते, त्या लोकांना थोपवून देण्याचं काम या नरसानायकाने केलं. त्याची परंपरा पुढे नरसिंहाने म्हणजे त्याच्या मुलांनी सुरू ठेवली. त्याचा मुलगा वीर नरसिंह, मग कृष्णदेवराय, मग अच्युतराय आणि शेवटचा रंग. नरसिंहाची कारकीर्द लहानचीच आहे, पण ती लक्षात ठेवण्यासारखीच आहे, कारण त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी या काळामध्ये केल्या. तर सगळं काही चांगलं झालेलं असलं तरी एका शेवटच्या घटनेने याला थोडंसं गालबोट लागलं. शेवटी काय असतं ना की माणूस आहे शेवटी तो आणि त्याला पुत्रमोह झाला. म्हणजे विजयनगरच्या राजांची अशी परंपरा नाहीये. खरं तर सर्वात जो लायक आहे भाऊ, मुलगा नाही हा भाऊ, त्याच्याकडे हे राज्य जातं. म्हणजे आपण पहिल्या हरिहराकडून दुसऱ्या पहिल्या बुक्काकडे गेलं, पहिल्या बुक्काकडून दुसऱ्या हरिहराकडे गेलं, मग दुसऱ्या बुक्काकडे गेलं. अशा प्रकारे ते राज्य चालत राहिलं होतं. तसं इथं व्हायला हवं होतं. वीर नरसिंहानी तसंच आपलं राज्य, कृष्णदेवराय हा सगळ्यात लायक आहे हे माहिती होतं, त्याच्यामुळे त्याच्याकडे जायला हवं होतं. पण शेवटी पुत्रमोह पुढे आला आणि त्यांनी असं म्हटलं की आपल्या त्या विश्वासू सरदाराला, तिमय्या नावाचा सरदार होता त्याला बोलावलं आणि सांगितलं, तू असं कर, तू कृष्णदेवरायाला मार आणि त्याचे डोळे मला आणून दाखव. म्हणजे बघा, त्यांनी इतका विश्वासू सरदार असून पण त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाहीये पूर्ण. त्यांनी काय सांगितलं, मला डोळे आणून दाखव, म्हणजे मला नक्की कळू दे हा मेला की माझ्या मुलाला राज्य मिळेल, असं त्यांनी सांगितलं. हा मरणासन्न अवस्थेमध्ये होता वीर नरसिंह, म्हणजे आता जाणारच. इथे एक वेगळी घटना अशी घडली की हा साळुव तिमय्या आहे, हा स्वामी भक्त न राहता राष्ट्रभक्त होता. आपल्याला ही कन्सेप्ट लवकर लक्षात येणार नाही. म्हणजे ह्या दोन वेगळ्या कल्पना आहेत, राष्ट्रनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा. आता आपल्याला कळणं थोडंसं कठीण आहे, पण तो काळ आपण लक्षात घेऊया. स्वामीनिष्ठ म्हणजे एका राजापुरती असलेली निष्ठा, राजाच्या प्रती, राज्याशी नाही राजाशी असलेली निष्ठा. तर ती एक बाजू. आणि दुसरं म्हणजे थोडक्यात काय की हा राजा मेला किंवा हा राजा पडला,
तो पळून गेला किंवा काही, की बाकीच्यांनी पळून जायचं, दुसऱ्या राज्याकडे जायचं, त्याची नोकरी पत्करायची मग त्याच्याशी निष्ठा, मग या राज्याचं इथं काही पण होतं. हे अशा प्रकारचं होतं. इथे असं घडलं नाही. राष्ट्रनिष्ठा इथे पुढे आली. विजयनगर साम्राज्यावरचं त्याचं असलेलं प्रेम हे नरसिंहावरच्या असलेल्या प्रेमापेक्षा मोठं ठरलं किंवा निष्ठेपेक्षा मोठं ठरलं. आणि त्यांनी बकरीला मारून तिचे डोळे नरसिंहाला आणून दाखवले आणि नरसिंह मग सुखाने गेला. त्याच्यानंतर कृष्णदेवराय गादीवर बसला. ते होतं 1509 साल. 170 वर्षांनी कृष्णदेवराय राज्यावरती आला. 1509 ते 1529 हा काळ विजयनगर साम्राज्यामधला सुवर्ण काळ आहे. सुवर्ण काळ कशा अर्थाने आहे की हा फक्त राज्य विस्तार केला किंवा संपत्ती वाढवली, आर्थिक सुबत्ता आली एवढंच झालं नाही, तर हा सगळ्या कलांचा सुवर्ण काळ आहे. शिल्पकला, चित्रकला, संगीत, काव्य, साहित्य प्रत्येक बाबतीमध्ये ह्या काळाची छाप पूर्ण भारतीय इतिहासावर पडलेली आहे. म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेबद्दल असं म्हटलं जातं की विजयनगरच्या शिल्पकलेचा अभ्यास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भारतीय शिल्पकला नीट समजू शकणार नाही किंवा नीट स्थापत्य भारतीयाचं नीट समजू शकणार नाही. तर ह्याची अमिट छाप सोडण्याचं कार्य महत्वपणे मुख्यतः या काळात झालेलं आहे. अर्थातच आर्थिक सहाय्य असल्याशिवाय या गोष्टी शक्य नसतात. कृष्णदेवराय हा स्वतः कवी होता. त्यांनी अमुक्त माल्यदा नावाचा एक ग्रंथ तेलुगू भाषेमध्ये लिहिलाय. ती रंगनायक म्हणजे विष्णू आणि अंदल ही एक वैष्णव कवयित्री आहे. म्हणजे जे 12 वैष्णव संत आहेत त्याच्यामध्ये एकुलती एक स्त्री कवित्री, या दोघांचा प्रेमविवाह ही या काव्याची एक बेसिक म्हणजे त्याचा बेस हा आहे. पण त्या अनुषंगाने राज्य कसं करावं, राजा चांगला कसा असावा ह्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. कृष्णदेवरायांनी त्यांनी आपल्या 7 दिग्विजयांबद्दल पण त्यांनी याच्यामध्ये उल्लेख केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की राज्य विस्तार करणे हे राज्याचं प्रथम कर्तव्य आहे असं त्यांनी लिहून ठेवलंय. आणि त्यांनी हे आपलं वाक्य कायमच सार्थ ठरवलं. राज्य विस्तार केला, तो फक्त राज्य विस्तार केला नाही तर सुराज्य निर्मितीकडे पण तितक्याच प्रमाणामध्ये लक्ष दिलं. हे त्यांनी अमुक्त माल्यदामध्ये लिहून ठेवलेलं आहे. अमुक्त माल्यदा म्हणजे एकाने वापरलेली माळ दुसऱ्याला देणं, दुसऱ्याच्या समोर ठेवणं किंवा दुसऱ्याला घालणं असा याचा अर्थ आहे. तर त्यांनी फक्त आता कृष्णदेवराय ना त्याला प्रत्येक जणच असं म्हणत असतं की हा आमचा राजा आहे, कारण हा इतका मोठा राजा आहे ना. हा तेलुगू पण म्हणतात हा आमचा, तुळू हे कन्नड पण म्हणतात आमचा, तमिळ म्हणतात आमचा, कोणी त्याला म्हणतं रायरू, कोणी म्हणतं रायलू, कोणी म्हणतं रायर. असं असतंच. म्हणजे हे मला वाटतं हे सगळीकडे कॉमन असावं. जसं आता आपल्याकडे पण प्रत्येक जणच शिवाजी महाराजांच्या वरती हक्क सांगायला जातं. अर्थात ते सगळे आपले सगळ्यांचेच आहेत आणि त्याच्यामध्ये काही दुमत नाहीच आहे. म्हणजे कोणी एकाची मक्तेदारी कोणी नसतंच, कारण हे राष्ट्राची संपत्ती असते. जसं मी पहिल्यांदाच म्हटलं तसं हा कृष्णदेवराय राष्ट्राची संपत्ती आहे. मग तो तेलुगू असो, तुळू असो, कन्नड असो, कोणी असो, पण तो राष्ट्राचा आहे. पण तो तेलुगू असावा असं या अमुक्त माल्यदावरून वाटतं. कारण त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं की तिथे एक मंदिर आहे आंध्र महाविष्णूचं. तर तो आंध्र महाविष्णू त्याच्या स्वप्नात आला आणि त्याला म्हटलं की तू एक काव्य लिही माझ्या प्रेमकथेवरती. तर कृष्णदेवानी म्हटलं की हो मी लिहीन. मग त्यांनी विचारलं मी कुठल्या भाषेमध्ये लिहू. तर विष्णू म्हणाला असं की तेलुगू भाषेत लिही, कारण ही भाषा फार गोड आहे आणि ही शब्द सामर्थ्य या भाषेचं खूप आहे, जास्त आहे, तर तू तेलुगू भाषेमध्ये लिही. त्यामुळे अशी शक्यता आहे की कृष्णदेवराय हा तेलुगू असावा. पण ह्याच्यामध्ये काही वाद नकोत, तो सगळ्यांचा आहे. पण या कृष्णदेवरायाने संस्कृतामध्ये पण काव्य निर्मिती केलेली आहे. त्याचे 5 मोठे ग्रंथ आहेत संस्कृतामधले आणि जांबुवंती कल्याणम नावाचं नाटक पण त्यांनी लिहिलेलं आहे. अर्थातच जसे सगळेच शक्यता असतात त्यातली ही एक शक्यता आहे की ते त्यांनी लिहिलेलंच नाही आणि आणखीन कोणी लिहिलंय आणि त्याच्या नावावरती लिहिलंय. पण अमुक्त माल्यदाच्या बाबतीमध्ये ही शक्यता कमी आहे, कारण त्याच्यामध्ये काही चुका आहेत आणि अशा चुका एक चांगला कवी करणार नाही. अशा प्रकारच्या काही चुका त्याच्यामध्ये आहेत, म्हणून आपण असं मानायला हरकत नाही की अमुक्त माल्यदा हे काव्य त्यांनीच लिहिलेलं आहे.
आपल्याकडच्या एकूणच इतिहास आपल्या लक्षात घेता काव्य निर्मिती, साहित्य निर्मिती, ग्रंथ निर्मिती खूप झालेली आहे. पण इतिहास हा शुद्ध रूपामध्ये फारसा लिहिला गेलेला नाही. हे माझं वाक्य कदाचित धारिष्ट असं वाटेल, मलाही वाटतंय, पण अजूनपर्यंत असा इतका पुरावा मिळालेला नाही की इतिहास म्हणून इतिहास लिहिला गेला. त्याला अपवाद आहेत आणि ते म्हणजे राजतरंगिणी हे पुस्तक, हा ग्रंथ जो काश्मीर मधल्या कल्हणाने लिहिला आणि तो फक्त इतिहास म्हणून लिहिला आणि तो अक्षरशः त्यांनी वैतागून लिहिला होता. आणि पण त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्यावेळची पूर्ण काश्मीरची वंशावळ लिहिली आहे आणि त्यावेळेचे जे ग्रंथ होते जे त्यांनी वापरले आपल्या ग्रंथ निर्मितीसाठी, ती लिस्ट पण त्यांनी दिली आहे. आणि हा खूप म्हणजे तसा फायदा सगळ्यांनाच इतिहास लिहिण्यासाठी झालाय. याच्यानंतरची 2-4 नावं काही घेता येतील, जसं एक विक्रमांक देवचरित हे आहे आणि बाणभट्टाचं हर्षचरित्र आहे. पण बाणभट्ट सुद्धा कवी आहे. तर हे राजावरची म्हणजे राजांची चरित्र किंवा असं लिहिलं गेलं, पण आपल्याला कवीसाठी असलेली, साहित्य निर्मितीसाठी असलेली एक जी सूट आहे ना, ती द्यावी लागते. त्यामुळे त्यातून हे म्हणजे हे कवीची कल्पना किंवा रंजकता आणण्यासाठी जे काही घातलं जातं ते थोडंसं बाजूला काढावं लागतं. मग तो उरलेला असतो तो इतिहास असतो. काही वेळेला या इतिहासावरती प्रश्नचिन्ह होऊ शकतं. म्हणजे ते शक्य आहे. जसं राजतरंगिणीवर प्रश्नचिन्ह उमटू शकत नाही, पण या बाकीच्या साहित्यावरती उमटू शकतं. असा शुद्ध इतिहास आपल्याला फारसा आपल्याकडे मिळाला नाहीये. त्यामुळे नाणी किंवा शिलालेख, स्थापत्य यावरून आपल्याला आपला भारताचा इतिहास समजून घ्यावा लागतो. असं बाकीच्यांच्या बाबतीत झालेलं नाही. त्यांच्याकडे शुद्ध रूपातला इतिहास लिहिला गेला. पण बाहेरून काही लोक आपल्याकडे आले. आपल्याकडे येणारे हे जे लोक होते ते आक्रमणासाठीच आले होते असं आपल्याला म्हणता येत नाही. आक्रमणं झाली, त्यांनी नंतर आक्रमणं केली, पण आपल्याला त्याला स्थलांतर पण म्हणता येईल. कारण इतकी सुजलाम सुफलाम भूमी आहे, तर इथे अन्नाची चिंता नाही आहे किंवा आपल्याला इथे आर्थिक सुबत्ता मिळू शकेल अशा अर्थाने पण ते लोक इथे आले, इथे राहिले. काही लोक तर अक्षरशः इथे असे मिसळून गेले की त्यांचं वेगळं अस्तित्व आपल्याला लक्षात येणार नाही. जसे कुशाण आहेत, हूण आहेत, बरेच जण आहेत. तर आपल्यापैकी कोणाला विचारलं की आपण तुम्ही याच्यापैकी कोणी हूण आहे का, कोणी कुशाण आहे का, तर पटकन कोणी हात वरती करून सांगणार नाही की हो मी आहे. पण आपल्यामध्ये कोणाचा यांचा अंश असू शकेल. तर हे लोक असे सहज आपल्यामध्ये मिसळून गेले. हे लोक आले याच्या पहिल्यांदी आपल्याला म्हणजे याचं मोठं उदाहरण म्हणजे कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये असलेला मेगास्थेनिस, ज्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामधून पहिल्यांदा कळलं की लिखित स्वरूपात अक्षर दगडावरती पहिल्यांदा कधी कोरली गेली किंवा लिहिली गेली याचा पुरावा इंडिकामध्ये आहे. बरंच काही आहे, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण अशा प्रकारचा पहिला पुरावा इतिहासाच्या दृष्टीने मिळाला तो इंडिकामध्ये मेगास्थेनिसने. त्याच्यानंतर बुद्ध भिक्षुक आले, जसं आपल्याला माहिती असलेला युआन त्सांग, म्हणजे त्याला आता श्वानझांग म्हणतात तो, आणि मग बरेच आले. फाहियान आला, इत्सिंग आला, आणखीन पण काही आले. तर असं इथे एक आपलं भाग्य म्हणजे विजयनगरच्या काळामध्ये पूर्ण 1336 पासूनच्या काळामध्ये पोर्तुगीज प्रवासी किंवा अरबी लोक, इराण मधले लोक आले आणि त्यांनी इतिहास बखर या स्वरूपात लिहिला. त्यांनी का लिहिला? कारण त्यांना इथला अकाउंट जे होतं ते त्यांच्या राजांना जाऊन दाखवायचं होतं. त्यांना सांगायचं होतं की भूमी कशी आहे, इथे राजे कसे आहेत, इथे एकूण परिस्थिती काय आहे. त्यामुळे त्यांनी कुठलंही आयाम, कुठलाही डायमेन्शन सोडले नाही. राजकीय, धार्मिक, सामाजिक, सर्व आर्थिक आणि व्यापारी सर्व दृष्टीने त्यांनी हा इतिहास बखर या रूपाने लिहिला. ह्या आधीच्या संगम घराण्यामध्ये आलेला निकोलस कोंती किंवा हा अब्दुल रझाक बार्बोसा हे लोक आहेत. आणि त्या अब्दुल रझाकने तर असं हम्पी बद्दल लिहून ठेवलेलं आहे की ज्ञानाच्या कानाने ऐकलं नाही आणि डोळ्यांच्या भावलीने कधी पाहिलं नाही असं हे एकमेव द्वितीय साम्राज्य आहे असं त्याने हम्पी बद्दल लिहिलं. जगामधला हे एकमेव शहर आहे, तो जगभर हिंडणारा माणूस होता. त्यांनी पुढे असं पण लिहून ठेवलंय की जर का मी इथल्या संपत्तीची खऱ्या अर्थाने वर्णन केलं तर तुम्हाला म्हणजे मला लोक वेड्यात काढतील, मला माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, म्हणून मला थोडंसं कमीच सांगावं लागतंय. तर कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये आलेले 2 पोर्तुगीज प्रवासी म्हणूया किंवा राजदूत म्हणूया आपण त्यांना, किंवा व्यापारी म्हणूया, ते घोड्यांचा व्यापार करायचे. तर ते दोघं जण म्हणजे फर्नांड नूनीज आणि डोमिंगो पेस, हे दोघं जण थोड्याशा वेगळ्या काळामध्ये आले होते.
पण ते कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये राहिले होते. त्यांनी याची देही याची डोळा कृष्णदेवरायाला पाहिलं होतं, त्याची पूर्ण कारकीर्द पाहिली होती. आणि त्यांनी त्याच्यावरती 2 बकरी लिहून ठेवल्या. त्या बकरींच्या मध्ये जवळजवळ 30 अध्याय त्या दोन्ही बकरींच्या मध्ये आहेत. त्या पोर्तुगीज राजाला त्यांना हे समजावून सांगायचं होतं, म्हणून त्यांनी बारीक सारीक वर्णन केलेलं आहे. अक्षरशः आश्चर्य वाटेल की त्यांचं निरीक्षण शक्ती किती तीव्र असावी. त्यांनी जवळजवळ एकही आस्पेक्ट सोडलेला नाहीये. महानवमीचा उत्सव कृष्णदेवरायाच्या काळामध्ये होत होता, मोठ्या प्रमाणावर होत होता, आधी पण होत होता. तर महानवमीच्या उत्सवाचं त्यांनी वर्णन केलंय, त्यांच्या राण्यांचं, दासींचं, त्यांच्या दागिन्यांचं. तिकडे एका ठिकाणी तो म्हणतो की इथे प्रचंड बाजार आहेत आणि या बाजारामध्ये फळावळ आहे, बाकी सगळं आहे, रस्त्यावरती भरपूर हत्ती हिंडतायत आणि गर्दी आहे, सगळं आहे. पण त्याला सगळ्यात आश्चर्य कसलं वाटलं होतं, तर रस्त्यावरती बसून हे लोक टोपल्यांच्या मध्ये रत्न विकतात. म्हणजे ही कल्पना करून पहा की असं आपल्याकडे भारतामध्ये तर दिसतं, आपण भाजी बाजारात जातो तेव्हा आपण त्या भाजीवाल्याला विचारतो की हा वाटा या कितीला देशील, कोथिंबिरीचा, मिरचीचा किंवा वगैरे वाटा असतो, हा कसा देशील. तशा अर्थाने त्यांनी ते रत्न वगैरे, हिरे, माणकं, मोती वगैरे विकायला बसलेत. त्या कल्पनेचं आज आपल्याला कल्पना करून पण हसू येत आहे, पण अशा प्रकारचं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. मग त्यांनी राजवाड्याचं वर्णन आहे, नृत्यमहालाचं वर्णन आहे. तर हे त्यांनी या कृष्णदेवरायाचं याची देही याची डोळा वर्णन केलेलं आहे. आणि तो सांगतो काय की हा कृष्णदेवराय कसा आहे, तर हा न्यायप्रिय राजा आहे, हा लोकप्रिय आहे, हा दयाळू आहे, हा सगळ्या लोकांच्यात मिळून मिसळून राहतो. पुढे जाऊन म्हणतो की हा महत्वाकांक्षी आहे, पण हा लोभी नाही आहे. हा रसिक आहे, पण हा रंगेल नाही आहे. हा धार्मिक आहे, पण हा अंधश्रद्धाळू नाही आहे. म्हणजे तो होता स्वतः वैष्णव आणि विजयनगरचे बाकीचे राजे हे शैव आहेत. त्यांचं कुलदैवत हे विरूपाक्ष आहे. पण हा सर्व धर्म समभाव असलेला आहे, पण सोडो सेक्युलर नाही आहे. म्हणजे असं त्यांनी नाही लिहिलेलं, पण असं आहे. असं तो कृष्णदेवरायाबद्दल सांगतो. आणि त्याचं असं वर्णन करत राहतो की तो बुद्धिमान आहे, तो इतका बुद्धिमान आहे की त्याच्या बुद्धीच्या तेजाने मी चकित झालोय, असंही तो सांगतो. मग त्याच्यावरचं हे आपण आपल्या सरकारने काढलेलं तिकीट पाहूया. ह्या बाजूला हा एक यली दिसतोय. हा जो काल्पनिक प्राणी आहे हा यली आहे. हा विजयनगरच्या सगळ्या स्थापत्यावरती, सगळ्या मंदिरांच्या वरती, सगळ्यात बाहेरची जी भिंत आहे ना, म्हणजे मुखमंडप म्हणतात, त्याच्या सगळ्यातल्या बाहेरच्या मंडपावरती हा नेहमी असतो. तर हा 2-3 प्राण्यांचं मिश्रण असतो. म्हणजे घोडा, घोड्याचं तोंड, कोणाची शेपटी, कोणाचे अशा प्रकारे, कोणाचे कान, अशा प्रकारचं ते एक मिश्रण असतं 4-5 प्राण्यांचं. याला यली म्हणतात, व्याल असं म्हणतात. त्याचा उद्देश हा आहे की हा शक्तीचं प्रतीक आहे, हा शौर्याचं प्रतीक आहे, पराक्रमाचं प्रतीक आहे. त्याच्या पुढे जाऊन नजर लागू नये म्हणून हा प्राणी तिकडे काढलेला असतो. काढलेला म्हणजे कोरलेला असतो. आणि ही शिल्प फार देखणी आहेत यलीची, फार सुंदर दिसतं ते. असं म्हणजे अक्षरशः तो आत्ता उडीच मारेल आपल्या अंगावरती असं वाटतं, इतकी त्यांनी ती छान शिल्प असतात. पाठची आपण बॅकग्राऊंड बघूया. हे ह्याच्या हजाराम मंदिरावरचं जे बाहेरची भिंत आहे त्याच्यावरती काढलेली ही शिल्प आहेत. कमी उठावाची, द्विमित वाटावी अशी ही शिल्प दिसत आहेत. आणि त्याच्यावरती काही हत्ती वगैरे कोरलेले आहेत. एक हत्ती दिसतोय पाठी. तर या मिरवणुका आहेत. आणि त्या महानवमी उत्सवाच्या वेळेला जे काही होत होतं, पेसनी आणि नुनीजनी दोघांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि ते जवळजवळ तंतोतंत एकमेकांची पण जुळतं आणि हा शिल्पांची पण जुळतं. म्हणजे तशा प्रकारे त्याच क्रमाने ते लोक येत होते. जसं पहिल्यांदा घोडेस्वार आले, मग भालेस्वार आले, मग तलवारबाज आले, मग कुस्ती लढणारे आले, मग कोण कोण आले, अशा प्रकारे त्यांनी वर्णन केलेलं आहे. तशाच प्रकारे हे इथे कोरून ठेवलेलं आहे. इथे एक गोष्ट अशी पण वाटू शकते ना की हे असं द्विमित का आहे, हे आणखीन ह्यांना चांगलं त्रिमित पण करता आलं असतं, असं का नाही. तर आहे हा यली दिसतो, ह्या त्रिमितच आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की विजयनगर मधलं जे स्थापत्य आहे ना ते ग्रेनाइट मधलं आहे. ग्रेनाइट हा तिथे मिळणारा मुबलक दगड म्हणून अर्थातच ग्रेनाइट कोरायचा. पण ग्रेनाइट हा दगड कोरायला कठीण आहे, कारण त्याचे छिलके ओढतात. आणि जसं होयसळांनी सोपस्टोन मध्ये केलंय ना, तितकं हे सोपं नाहीये. म्हणजे ती पण कला काही सोपी नाहीये, पण ही कला तर अगदीच कठीण आहे, कारण ग्रेनाइटचे छिलके ओढतात. त्याच्यामुळे हे कोरीव काम पण फारच आहे त्यांनी केलेलं. तर ह्याच्या पुढे असलेला हा कृष्णदेवराय बघूया. हा कसा दिसतोय. हा एक कोवळा तरुण दिसतोय, तो नम्र दिसतोय, त्यांनी हात जोडलेत
आणि तो साधा आहे. त्यांनी वरच्या अंगावरती काही वस्त्र घातलेलं नाहीये. तो राजा असून सुद्धा त्याच्या डोक्यावरती टोपी आहे, ती पण साधीच दिसतेय. ती आहे कुलावी, म्हणजे त्या टोपीला कुलावी असं म्हणतात. आणि त्याचं घडवलेलं शरीर आहे. हे घडवलेलं शरीर त्याला पुढच्या युद्धांच्या साठी त्यांनी घडवलेलं आहे. तर पेस असं वर्णन करतो की कृष्णदेवरायाची दिनचर्या काय आहे. तर तो सकाळी उठतो, पहाटे सूर्योदयापूर्वी तो उठतो आणि मग अंगाला तेलाने मालिश करून घेतो. मग एक भांड जिंजरीचं तेल पितो आणि मग तो कसरत करायला सुरुवात करतो. मग तो मातीचे मोठे मोठे गोळे हातात घेतो, त्यांनी कसरत करतो. मग तलवारबाजी करतो, भालेफेक करतो, पहिलवानांची कुस्ती लढतो आणि मग तो घोड्यावरनं रपेट करायला जातो. अशा प्रकारे तो रोज स्वतःला युद्धासाठी तयार करतो. हे सगळं झालं, सूर्योदय झाला की अर्थात तो धार्मिक आहे आणि मग त्याचं पूजा अर्चा वगैरे जे काय करायचंय ते तो करत असेल. पण त्यांनी आपलं शरीर संपदा कशी घडवलेली आहे हे पेसने वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि ही कृष्णदेवरायाची मूर्ती इथेच नाही तर ही तिकिटावरचा जो हा पुतळा आहे हा दिसतोय, पण त्याच्यानंतर आपण ह्या प्रकारच्या मूर्ती स्थापत्यामध्ये दिसतात. तर ही पण एक कृष्णदेवरायाची मूर्ती आहे, ती कोरलेली. याच्यामध्ये पण हा राजा साधाच दिसतो. याच्या डोक्यावरची कुलावी ती टोपी आहे, त्याने उत्तरीय हातात धरलाय आणि पायामध्ये अशा साध्या सपात्या आहेत, हे दिसत आहे. याच्या बाजूला हे असलेलं हे हा पण एक कृष्णदेवरायाचा पुतळा आहे. हे तिथे कोरलेलं असतं. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की भारतामधली किंवा पूर्वीच्या काळामधली जी प्रत्येक कला होती, नृत्यापासून, संगीतापासून, नाटकापासून काही असो, ती कला फक्त देवासाठी होती. त्याच्या पुढे जाऊन असं म्हणायला पाहिजे की आपला अहंकार गळून पडावा म्हणून ही कला असायची. साधारणपणे आपल्याला राजांचं किंवा म्हणजे राजांचं चित्रण किंवा कोणाचं असं शिल्पकलेतून, चित्रांतून दिसत नाही. साहित्यातून दिसतं पण ह्याच्यातनं फारसं दिसत नाही. फारच तुरळक प्रमाणात दिसतं. तर असं शक्य आहे की हे नंतर हे कोरलं गेलेलं असावं. त्याच्या काळात कदाचित त्यांनी हे करून दिलेलं नसावं. हे शक्य आहे. आणि अशा प्रकारचे पुतळे कृष्णदेवरायाचे तेव्हा त्या बाहेरच्या ह्याच्यावरती दिसत आहेत. आता आपण कृष्णदेवराय कोण होता हे थोडक्यात बघूया. कृष्णदेवराय हा नरसनायकाचा मुलगा होता आणि नागलंबा ही त्याची आई होती. तर नागलंबा ही नरसनायकाची विवाहित पत्नी नव्हती असं एक मत आहे. त्या आपल्या पत्नी जे या नागलंबेच्या साठी कृष्णदेवरायाने तिच्या स्मृत्यर्थ नागलापूर नावाचं गाव हम्पीच्या जवळ बसवलं. तिथे एक त्यांनी मोठा कृत्रिम तलाव निर्माण केला आणि तो त्या नागलापूरमध्येच राहायचा. तिथून तो हम्पीमध्ये यायचा. आणि त्याच्या 2 राण्या होत्या. एक तिरुमला देवी आणि दुसरी चिन्ना देवी आणि तिसरी एक राणी आहे, तिचं नाव आहे तुक्का देवी. ती ओरिसाच्या प्रतापरुद्राची मुलगी आहे. तर ही जी तिरुमला देवी आहे, ही श्रीरंगपट्टणमची राजकन्या होती आणि ही चिन्ना देवी काही जणांच्या मते ती कांचीची राजकन्या आहे. काही जणांच्या मते ही त्याची प्रेयसी होती आणि त्याने तिला वचन दिलं होतं की मी तिच्याशी विवाह करेन. तर त्याने तिच्याशी विवाह केला. हे जे शिल्प आहे, म्हणजे हे जे पुतळे आहेत, हे आपल्याला तिरुपतीच्या मंदिरामध्ये दिसतात. आपलं साधारण या पुतळ्यांच्याकडे लक्ष जात नाही. म्हणजे माझं पण गेलं नव्हतं. मी 3 वेळा तिरुपतीच्या मंदिरामध्ये जाऊन आले. तरी सुद्धा अर्थात त्याचं कारण वेगळं आहे की तिथे इतकी प्रचंड रांग असते आणि आपण ते रांगेत उभं राहूनच जमलेलो असतो आणि कधी एकदा त्या बालाजीचं दर्शन घ्यावं असं झालेलं असतं. दर्शन घेऊन आपण बाहेर येतो आणि मग फारसं आपण स्थापत्य वगैरे याच्याकडे पाहत नाही. पण हा पुतळा आवर्जून पहा. हा फार सुंदर पुतळा आहे. तिरुपती हे कृष्णदेवरायाचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे तिथे त्यांनी खूप दानं दिलेली आहेत. हिऱ्याचं मोत्याचं दान वगैरे देऊन त्यांनी मग त्याच्या आसपास मंदिरांची निर्मिती केली वगैरे असं. तर ह्या 2 त्याच्या राण्या, तिसरी ती तुक्का देवी जी प्रजापतीची प्रतापरुद्राची मुलगी आहे, जो ओरिसाचा राजा आहे. ओरिसाचं जे प्रचंड गजपतीचं साम्राज्य आहे त्याचा तो राजा आहे. तर जेव्हा त्यांनी या प्रतापरुद्राला हरवलं होतं तेव्हा असा रोटीबेटीचा व्यवहार करून सलोखा निर्माण केला जायचा. त्यात त्यांनी या तुक्का देवीशी लग्न केलं होतं. तिचं नाव बाकीच्या साहित्यामध्ये अन्नपूर्णा म्हणून असं पण येतं. तिला काही जणांनी भद्रा असं पण म्हटलेलं आहे. तर ही देवी म्हणजे तुक्का देवी, ही तुक्का देवी, पण तिचं नाव असं तुक्का देवीच असावं याचं कारण तिने एक संस्कृत काव्य लिहिलंय, तुक्का पंचकम नावाचं.
आणि ती संस्कृत कवयित्री होती आणि त्यामध्ये हे विरह काव्य आहे. कारण कृष्णदेवरायाच्याच बरोबर ती राहिली नाही, तिने तिथल्या जवळच्या एका ठिकाणी ती राहत होती, तिने कायमच तिथे आयुष्य व्यतीत केलं. आणि त्याचं कारण एक असं म्हटलं जातं की हा कृष्णदेवराय क्षत्रिय आहे की नाही अशी तिला शंका होती. ते असेल कदाचित, पण ते दोघे कधी बरोबर फारसे राहिले नाही. तर तिने त्या काव्यामधून त्या काळच्या स्त्रीची प्रतिभा दाखवलीच आहे. मला तिचं एका गोष्टीसाठी विशेष कौतुक असं वाटतं की ते ह्या विरहगीतातून ती सरळ सांगतेय की कृष्णदेवरायावरती वाला असं म्हणते, त्याला तिने भुंग्याची उपमा दिली की एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर बसणारा भुंगा असं. मग ती म्हणते आणि ती असं म्हणते की मी हे फुल आहे आणि पण माझा मध किंवा माझ्या बरोबर हा भुंगा काही येतच नाहीये. ती पुढे जाऊन असं म्हणते की ज्याला 4 पाय आहेत अशाला आपण राक्षस म्हणतो, पण हा तर 6 पाय असलेला आहे, याला काय म्हणायचं? असं त्यांनी प्रश्नचिन्ह पण ती उपस्थित करते. तिच्या तो काळ विचार केला तर तिच्या धारिष्ट्याचं कौतुकच करायला पाहिजे. तर असं तिने काव्य लिहून ठेवलेलं आहे. तर ही याची म्हणजे हा कृष्णदेवरायाची कुटुंब आहे. त्याला 3 मुलं होती, 2 मुली होत्या. मलंबा एक त्याची मुलगी आहे. तिने अलिया रामरायाशी विवाह केला होता. आणखीन एक वेंगलांबा नावाची त्याची मुलगी आहे. तिने पण एका सरदाराशी लग्न केलं होतं. त्याचा पण महत्वाचा वाटा अराविड वंशामध्ये या लढाईमध्ये वगैरे राहिलेला आहे. आणि त्याला एक मुलगा होता तिरुमल राय नावाचा. त्याचा 6व्या वर्षी दुर्दैवी अंत झाला होता. तर हे कृष्णदेवरायाचं कुटुंब. आता राजाची कारकीर्द आपण 2 महत्वाच्या गोष्टींवरती त्याच्या यशाचं मूल्यमापन करावं लागतं. त्यातलं एक असतं म्हणजे त्यांनी केलेल्या लष्करी कारवाया आणि म्हणजे राज्य विस्तारासाठी केलेल्या लष्करी कारवाया आणि दुसरं त्यांनी केलेली सुराज्य निर्मिती. तर कृष्णदेवरायाचे 3 मोठे शत्रू होते. त्यातली पहिला त्याचा मोठा शत्रू म्हणजे बहामनी सल्तनत. दुसरा त्याचा शत्रू म्हणजे गजपती प्रतापरुद्र आणि तिसरे पोर्तुगीज. त्यांनी कधीच मित्र मानलेलं नाहीये. त्याच्याबरोबर हातमिळवणी त्यांना करायला लागली कारण त्यांच्याकडे त्याचा वेगळा उद्देश होता. पण तो तिसरा आहे तो पोर्तुगीज आहे आणि त्यांनी त्याच्यावरती कडी नजर कायमच ठेवली होती. अर्थात आधुनिक जगाशी जुळवून घेण्यासाठी या पोर्तुगीजांचा उपयोग होता हे त्याला माहिती होतं. तर आपण हा एक नकाशा पाहूया. तर ह्याच्यामध्ये हा जो वरचा भाग आहे हे बहामनी सल्तनत आहे ही, आणि हा खालचा भाग आहे हा विजयनगर आहे. याच्यामध्ये ही जी लाईन दिसते ना ही आहे दोआबाचा प्रांत. दोआब म्हणजे आब म्हणजे पाणी, दोआब म्हणजे 2 नद्या. आणि या कुठल्या आहेत तो तुंगभद्रा आणि कृष्णा, ज्या वर्षभरामध्ये भरपूर गाळ आणतात आणि आपल्या किनाऱ्यांवरती पसरवतात. त्याच्यामुळे तिथे खूप शेती होते, विस्तृत शेती आहे, आर्थिक संपन्नता देणारी शेती आहे. अर्थातच त्याच्यामुळे या दोन्ही साम्राज्यामध्ये सतत लढाया होणं अपेक्षितच आहे. या प्रांतावरती आपलं अधिराज्य गाजावं असं दोघांनाही वाटत होतं. त्यामुळे सतत या दोघांच्या मध्ये लढाया होत होत्या. विजयनगरची स्थापना झाली 1336 आणि बहामनी सल्तनत 1347. 10-11 वर्षाचा फरक आहे. जेव्हा ही स्थापना केली तो हसन गंगू असा संस्थापक जकार खान असं त्याचं नाव आहे. त्यांनी या साम्राज्याची स्थापना केली. गुलबर्गा ही त्याची राजधानी होती आणि हा विस्तार एवढा आहे या साम्राज्याचा. मग संगम राजांनी थोडस राजकारण खेळलं, फोडा आणि जोडा राज्यनीती त्यांनी स्वीकार केला होता. यांनी या लोकांच्यात भांडणं लावून दिली आणि 5 शाह्या यातनं वेगळ्या झाल्या. आता हे 5 लोक झाल्यामुळे या लोकांना थोडस त्यांच्यावरती वचक ठेवणं सोपं झालं, कारण एकीचं बळ त्यांच्यामध्ये नव्हतं. तर हा चतुर राजकारणी हे लोक होते, तर त्यांनी अशा प्रकारे तिकडे केलं होतं. आता हे बहामनी सल्तनत हे खालीच फक्त आक्रमण करत राहिले. वरती त्यांनी फारसं का नसेल केलं असेल, पण ते कमी प्रमाणात का केलं असेल, कारण उत्तरेमध्ये तुगलक वगैरे मंडळी होती आणि त्या काळी तर ते मुघल आले होते. तर त्यांच्या सत्तेपुढे पुढे हे कोण होते? हे कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांना वरती राज्य विस्तार करणं जवळजवळ अशक्य आहे. ते कसं करणार? मग कोण? तर हे विजयनगर. म्हणजे हे फारसं सोपं असं होतं असं नाही, पण त्यांनी त्यातल्या त्यात तो मार्ग स्वीकारला की चला आपण यांच्यावरती जाऊन आपण आक्रमण करूया. तर ह्या 5 शाया
अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिजापूरची आदिलशाही आणि बेररची इमामशाही, या 5 शाह्यांच्या विरुद्ध कृष्णदेवराय सतत लढत राहिला. म्हणजे सतत लढत राहिला नाही, खरं तर त्यांना संपवलंच. जेव्हा कृष्णदेवरायाच्या कडे हे साम्राज्य आलं होतं, तेव्हा मी म्हटलंच की नरसानायक आणि वीर नरसिंह या दोघांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कशामध्ये आहे की त्यांनी हे बाकीचे जे शत्रू आहेत ना, त्यांना खिळखिळ करायला सुरुवात केली होती. तर त्याच्याकडे कृष्णदेवरायाच्याकडे साम्राज्य येताना बरीच चांगली परिस्थिती होती. चांगली एका अर्थाने म्हणजे थोड्याफार प्रमाणात स्थैर्य होतं. तर एक बर्टन स्टीन नावाचा इतिहासकार आहे, मोठा इतिहासकार आहे. त्यांनी खूप उत्तम पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये तो एका ठिकाणी असं म्हणतो की कृष्णदेवरायाला तर सगळंच काही मिळालं होतं. म्हणजे त्यांनी जेव्हा त्याला राज्य मिळालं होतं तेव्हा स्थैर्य होतंच आणि बऱ्यापैकी त्याचे शत्रू पण नेस्तनाबूत झालेले होते. मग त्यांनी हे पुढे वाढवलं, ह्याच्यामध्ये काय विशेष आहे? मला या वाक्याचं फार आश्चर्य वाटलं होतं. कारण आपल्याकडचा इतिहास नाही, कुठलाही इतिहास पाहताना जेव्हा अयोग्य राज्यकर्ते राज्यावरती येतात, तेव्हा मोठी मोठी साम्राज्य कशी पत्त्यासारखी कोसळतात. हे आजपर्यंतचं उदाहरण आहे. म्हणजे सगळी साम्राज्य जशी जन्माला येतात, तशी ती नष्टही होतात. आता चोलांचं एवढं मोठं साम्राज्य होतं 1200 सालचं. म्हणजे आग्नेय आशिया, साऊथ ईस्ट एशिया म्हणजे सुवर्णद्वीप, जावा आणि मलेशिया वगैरे हा जो प्रांत आहे, ही जी किनारपट्टी आहे, हे सगळं ह्या चोलांच्याकडे होतं. चोलांची ताकद बघायची असेल तर तंजावरचं बृहदेश्वराचं मंदिर पाहायला पाहिजे. मोठं मंदिर आहे आणि त्यातलं पण काही बघा तर तुटलेलंच आहे. तर इतकं मोठं साम्राज्य हे नंतर लयाला गेलं. साम्राज्य जशी जन्माला येतात तशी लयाला जातात. हा सृष्टीचा नियम आहे की चक्रवत परिवर्तन ते सुखानीच दुःखानीच होतं असं. पण नालायक राज्यकर्ता आला किंवा अयोग्य म्हणायला पाहिजे आला तर साम्राज्य कोसळतं. आता हे दूरचं कशाला उदाहरण घेऊ, सध्याच भारतामध्ये काय चाललंय ते आपण बघायला हरकत नाही की एवढा मोठा प्रचंड पक्ष हाजी हाजी करणारे लोक आणि त्यांच्याकडे कोणी बघण्याची पण हिंमतच नाही, असा पक्ष नाही का आता हळूहळू कुठल्या एका सामान्य माणसाकडून सहज बदलला जातोय. होत आहे ना असं. तसंच मग ह्या पार्श्वभूमीवरती त्या कृष्णदेवरायाचं कर्तृत्व तर मोठंच म्हणायला पाहिजे. आणि कृष्णदेवरायाने तर प्रचंडच साम्राज्य वाढवलं. जे आहे ते टिकवलंच म्हणजे तेही खूप महत्वाचं असतं. जे आहे ते तसंच टिकवणं हेही महत्वाचं आहे. पण ते टिकवलंच, पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी मोठा राज्यविस्तार केला. म्हणून त्या बर्टन स्टीननी थोड्या प्रमाणामध्ये कृष्णदेवरायावरती अन्यायच केला असंच म्हणायला पाहिजे. तर हे बहामनी साम्राज्य ह्यांनी त्यांच्या ज्या बाकीच्या राजधान्या आहेत, ह्या गोवळकोंडा, बिजापूर, बरार, बरीद आणि अहमदनगर, हे सगळं कृष्णदेवरायांनी हळूहळू करून एक एक करून नष्ट केलं. तिथे त्यांनी त्यांचे नामधारी राजे बसवले आणि म्हणजे त्यांच्याच मुलांना त्यांनी राजे म्हणून बसवलं. स्वतःच राज्यकारभार बराचसा चालवला असं करून त्यांना चूप केलं होतं. तर याच्यामध्ये चाणक्य नीती आहे. नक्कीच चाणक्याचं ते थोडंसं विषयांतरेपणे सांगायला पाहिजे. चाणक्याने असं लिहून ठेवलेलं आहे की शत्रूचं पूर्ण नायनाट करायला पाहिजे. तो एकदा रस्त्यावरनं चालला होता आणि त्याला बाभळीचा म्हणजे कुठल्या तरी एका काटेरी झुडपाचा काटा त्याला टोचला आणि चंद्रगुप्त त्याच्याबरोबर होता. तर त्याला दुसऱ्या दिवशी तिकडे गळू झालं किंवा त्याला त्याचा त्रास झाला. चंद्रगुप्त हा कौटिल्य पाठी वळला. त्यांनी ते झाड पुन्हा शोधलं. त्याच्या मुळावरती त्यांनी एक द्रव्य टाकलं आणि ते झाड त्यांनी पूर्ण नष्ट केलं. तर चंद्रगुप्त त्याला म्हणाला की असं करायची काय गरज होती, ती फांदी तोडून टाकायची. तो म्हणाला की नाही, आज हा काटा मला रुतलाय, उद्या माझ्या लोकांना रुतेल, ते मला नको आहे. त्यांनी माझं आणि माझ्या लोकांचं नुकसान नाही केलं पाहिजे. प्रजा सुखे सुखम राज्ञः असं म्हणतात. प्रजेचं जे सुख आहे तेच माझं सुख आणि तेच राजाचं सुख आणि प्रजेचं जे सुख आहे तेच राजाचं सुख. त्याला स्वतःला अशी त्याचं वेगळं सुख असं काही नसतं. अशा एक श्लोक आहे. तर त्याचं अनुकरण या कृष्णदेवरायांनी करून ह्या शाळांना संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता ह्या बाजूचं हे जे साम्राज्य आहे हे प्रजापतीचं आहे. त्याच्याकडे मोठा प्रांत होता, बंगाल होता, ओरिसा होता. हा मोठा प्रांत प्रजापतीचा होता. हा हिंदू राजा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर सलोख्याचे संबंध कायमच असावेत असा कृष्णदेवरायाचा
आग्रह होता. अर्थातच त्यांची जी बॉर्डर आहे, सीमा आहे, त्याच्यावरती असलेले किल्ले घेणं आणि राज्यविस्तार करणं हे आलंच आणि अपरिहार्याने त्यांच्याबरोबरचं युद्ध आलंच, ते टाळलं नाहीच. प्रतापरुद्राचा पराभव त्यांनी केलेलाच आहे नंतर, पण तरी पण त्यांना सहानुभूतीने किंवा त्याच्याशी त्यांनी सलोखा करण्याचा नंतर प्रयत्न केला होता. इथे एक आणखीन गोष्ट सांगायला पाहिजे की एका खूप मोठ्या राजकारण्याने स्वतःला इतिहास तज्ञ म्हणणाऱ्या राजकारण्याने एक इतिहासाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहे. लहानपणापासून आपण त्या पुस्तकाचे संदर्भ कुठे ना कुठे वाचत आलेलो आहोत. टीव्हीवरती एक सिरियल पण बहुतेक त्याच्यावरती झालेली होती आणि पण त्याच्यामध्ये कृष्णदेवरायाबद्दल जे 2 संदर्भ त्यांनी लिहिलेत ते चुकीचे आहेत. चुकीचे म्हणण्यापेक्षा खेदच वाटतो की इतक्या मोठ्या राजाच्या चारित्र्यावरती असं विधान त्यांनी करायला नको होतं. त्यांनी ते जे 2 प्रसंग सांगितले ते मी सांगते की ते कृष्ण हा प्रजापतीचा मुलगा होता वीरभद्र, त्याला पकडून म्हणजे कोंडावीडचा किल्ला जेव्हा कृष्णदेवरायांनी घेतला तेव्हा त्याला पकडून त्यांनी हरवलं आणि मग त्याला पकडून आपल्या विजयनगरमध्ये आणलं आणि तेव्हा म्हणे की या वीरभद्राला त्यांनी कृष्णदेवराय म्हणाला की दरबारामधल्या एका सामान्य सैनिकाबरोबर तू युद्ध कर. वीरभद्राचा अपमान झाला आणि त्यांनी तलवारीने आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्यामध्ये पुस्तकात दिलाय, पण ह्याला कुठेही आधार नाहीये आणि असं घडलं असण्याची शक्यताच नाहीये. कारण असं त्यांनी करायचं असतं कृष्णदेवरायाला तर त्यांनी प्रतापरुद्राबरोबर सलोख्याचे संबंध केलेच नसते. त्यांनी त्याला मान दिलाच नसता, पुढे जाऊन त्याच्या मुलीशी लग्न केलंच नसतं. कशाला केलं असतं? एवढंच नाही, त्यांनी तो जिंकलेला प्रांत आहे तो पण त्याला परत दिला होता. असं सगळं कशाला केलं असतं? वीरभद्राला उलट त्यांनी त्याला सन्मानच दिला, त्याला एक पदवी पण दिली होती आणि तसं करून त्याला परत पाठवलं होतं. आणि हे विश्वासार्ह वाटतं नक्कीच असंच झालेलं असणार. दुसरा प्रसंग त्यांनी असा लिहिलाय की आदिलशहाला त्यांनी हरवलं. शेवटची लढाई आदिलशहा बरोबर झाली होती विजापूर मधली. विजापूर त्यांनी बेचिराग केलं होतं. तर लढाई ती झाली होती. त्याच्यानंतर तो आदिलशहाला त्याच्या दरबारामध्ये आला होता तेव्हा कृष्णदेवरायाने त्याला पादचुंबनाची अट घातली होती. हे विश्वासार्ह नाहीये, कारण कृष्णदेवरायाचं एकूणच व्यक्तिमत्व पाहता त्यांनी शक्य तितकं वित्तहानी जीवितहानी टाळलेली आहे. त्यांनी आपल्या जिथे जिथे जो प्रांत त्यांनी जिंकला त्या प्रांतावरती त्यांनी आपल्या सैनिकांना हे सहज सरळ सांगितलेलं होतं की इथे आणखीन लोकांना मारायचं नाही, लोकांचं नुकसान करायचं नाही आणि हे तो तिथल्या लोकांना बोलवून त्यांच्या बरोबर चर्चा करून हे त्यांना सांगत होता की आम्ही असं करणार नाही असं. तर ह्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही प्रसंग पटत नाही. मग असं कुठेतरी एक मनात अशी शंका येते की ह्यांच्या बोलविता ध्वनी कोणी वेगळाच आहे की काय, किंवा इंग्रजांच्या तोंडून ऐकलेला आपल्याला ऐकवला गेलेला इतक्या वर्षाचा हा इतिहास आहे की काय, की जो केवळ आपल्या स्वाभिमानावरती घाला घालण्यासाठीच आपल्याला सांगितला गेला होता आणि जो खरा स्वाभिमान वाटावा असा जो उज्ज्वल आपला इतिहास आहे तो जाणीवपूर्वक आपल्यापासून दूर ठेवला गेला होता. जसं हे विजयनगर साम्राज्याचा इतिहास जो आपल्याला कधी सांगितलाच गेला नाही. बरोबर, त्यांचं काय चूक नाही, इंग्रजांचं काय चूक आहे? आपल्या या प्रजेचा स्वाभिमान जागावा असं त्यांना का वाटावं, पण नंतर आलेल्या आपल्या इतिहासकारांना असं का वाटलं नसेल आणि असा चुकीचा इतिहास आपल्यासमोर का ठेवला गेला असेल? असो, तर हे दोन्ही प्रसंग असे घडलेले नाहीयेत. तर आता ह्या 14व्या शतकातलं आपण हे जे बहामनी सल्तनत आहे ते हे बघूया. हे अहमदनगर आहे, हे विजापूर आहे, बेरार आहे, हे गोळकोंडा आहे आणि हा भाग याचा आणि विजयनगरची आपण तुलना करूया. त्यावेळेचं विजयनगर हे इतकंच असलं असतं जर का ते कृष्णदेवरायाने वाढवलं नसतं आणि त्याच्यानंतर ते इतकं वाढवून हे या गजपतीच्या या किनाऱ्यापर्यंत जाऊन पोचलं होतं. हा भाग त्यांनी आपल्याकडे घेतला होता आणि ह्याच्या टोकाला उदयगिरीचा किल्ला होता. उदयगिरीचा किल्ला हा कृष्णदेवरायाच्या नजरेमध्ये पहिल्यापासून सलत होता. कारण जसं आपल्याकडे सिंहगडाचं झालं होतं ना, सिंहगड पाहिजेच, आपल्याला पाहिजेच, आणायलाच पाहिजे आपल्या स्वराज्यामध्ये, तसं उदयगिरीचं झालं होतं. पहिल्यांदी तो संगम घराण्यामध्ये होता, मग तो पुन्हा गेला, मग साळुवा लोकांनी घेतला, पुन्हा गेला तो, तुळुवांच्या या नरसिंहाने घेतला, तो पुन्हा गेला. आता तो कृष्णदेवरायाला पाहिजेच होता, कारण तो पूर्व किनारपट्टीवर असलेला हा किल्ला आहे
डोंगरावरचा किल्ला आहे. तर किती मजबूत किल्ला आहे बघा. आणि किल्ल्यांचं महत्व होतंच तेव्हा, कारण तोपर्यंत अजून विमानं उडलेली नव्हती. विमानं उडल्यानंतर यांचे महत्व संपलेली आहे. पण हा तो किल्ला आहे. आणि जर किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी समजा ती सुरक्षित झाली तर तिथला व्यापार आपल्याकडे येतो. व्यापार आला की आर्थिक सुबत्ता येते आणि पूर्ण किनारपट्टीवरती वचक राहतो. हा त्याचा पाठचा उद्देश असतो. म्हणून हा किल्ला घेणं हे फार महत्वाचं होतं. हा किल्ला इतका कडेकोट बंदोबस्तामधला होता की त्याच्या आतमध्ये शिरायला फक्त एकच प्रवेशद्वार आहे आणि एक छोटीशी निमुळती वाट आहे. बाकी या किल्ल्यात प्रवेश करायला जागाच नाहीये. कृष्णदेवरायांनी ते 34,000 त्याचं जे पायदळ होतं, 800 हत्ती आणि त्याचे काही नायक होते, त्या सगळ्यांना घेऊन तो इथे आला होता. त्यांनी 1.5 वर्ष वाट पाहिली. 1.5 वर्ष त्या किल्ल्याला तो वेढा देऊन बसला, पण किल्ला काही पडेना. त्याचं एक कारण होतं की त्याचा जो किल्लेदार होता तो तिरुमला राऊत महापात्रा हा स्वामीनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ दोन्ही होता आणि प्रजापतीशी त्याचं इमान होतं. आणि त्यामुळे त्यांनी प्रतापरुद्राशी, गजपतीशी त्याचं इमान होतं. त्यामुळे त्यांनी हा किल्ला आपला शेवटपर्यंत, शेवटच्या ताकदीपर्यंत त्यांनी लढला. शेवटी आता काय म्हणतात ना की सरळपणे हा होत नाहीये, आपल्या हातात येत नाहीये, मग कंटाळा आला, मग काय करायचं, मग युक्ती वापरली, दुसरी दरवाजे शोधले, सिक्रेट जे दरवाजे होते ते शोधले, किल्ल्याच्या भिंतीला शेवटी खिंडारं पाडली आणि आतमध्ये जाऊन हा किल्ला त्यांनी पाडला. ते साल होतं 1513. या काळामध्ये हा पुन्हा कृष्णदेवरायाकडे किल्ला आला. हा त्याचा मोठाच विजय होता. हा किल्ला हातात आल्यामुळे त्याच्या आसपासचा प्रांत त्याला जिंकायला मिळाला. आसपासचा प्रांत म्हणजेच त्याच्यामध्ये काही किल्ले असतात आणि पूर्व किनारपट्टी आहे ही, त्याच्यामुळे सुपीक प्रांत आहे. त्यामुळे पूर्ण प्रांतावरती वचक बसणं हे त्याला सहज जमलं. आणि जो प्रांत तो जिंकत गेला तिथे तिथे त्यांनी आपला एक विश्वासू सरदार ठेवला आणि त्याला तो प्रांत आता दिला. आता हे बघायला पाहिजे की विजयनगर साम्राज्य हे केंद्रशासित साम्राज्य तशा अर्थाने नाही आहे. हे सेगमेंटरी साम्राज्य आहे, सामंती व्यवस्था आहे इथे. तर सामंती व्यवस्थेमध्ये दोष खूप असतात. म्हणजे सेगमेंटरी असलं की आहेत, दोष आहेत नक्कीच, कारण ते पडणं नंतर फार शक्य असतं किंवा उठाव बंड होणं तिथे फार सहज शक्य असतं. पण तो काळ लक्षात घेतला तर ते बरोबर वाटतं, कारण दळणवळणाची साधनं नाही आहेत किंवा एकमेकांचे संपर्क साधणं एवढं शक्य नाहीये. मग त्या प्रांतावरती वचक कसा ठेवायचा, तो प्रांत सांभाळायचा कसा, तर तिथे एका विश्वासू सरदारला ठेवायचं. तो सरदार जवळजवळ तिथला राजाच आहे आणि तो प्रांत तो सांभाळणार आहे. आणि मग त्यांनी तो प्रांत सांभाळायचा, तिथला कर जमा करायचा आणि मग तो कृष्णदेवरायाकडे देऊन त्यांनी जमा करायचा. अशा प्रकारचा, किंवा या विजयनगरच्या साम्राज्याकडे आणून तुम्ही द्यायचा, अशी ती व्यवस्था होती. तर अशी ती तिकडे पण होती. आणि महानवमीच्या उत्सवाच्या वेळेला हे जे सगळे नायक आहेत ते आणून असा कर किंवा संपत्ती इथे जमा करायचे. त्याच्या बदल्यात ह्या लोकांना साम्राज्याकडून संरक्षण मिळायचं, लष्करी सामर्थ्य मिळायचं. तर असं तिथे पण कृष्णदेवरायांनी हे केलेलं होतं. तर त्याचे असे सगळे नायक होते, जवळजवळ सगळ्यांची हीच व्यवस्था होती. प्रतापरुद्रांनी पण हेच केलेलं होतं. त्यांनी पण जो प्रांत जिंकले तिथे त्यांनी त्याचे विश्वासू सरदार नेमलेले होते आणि कृष्णदेवरायांनी हे केलं. मग तो पुढे आला. आता त्याची थोडीशी विश्रांती घेण्याची वेळ आली होती, कारण पोर्तुगीजांशी व्यापार करून 4 वर्ष उलटून गेलेली होती. त्यामुळे लष्करी सामर्थ्य वाढवणं आता आवश्यक होतं. पोर्तुगीज हा त्यांचा तिसरा शत्रू, तर त्याच्याकडून त्याला 3 गोष्टी हव्या होत्या. त्यातलं एक म्हणजे अरबी घोडे. लढायांसाठी उपयुक्त असतात. हत्तीवरनं लढाई नेहमीच हळूहळू असते, त्यामुळे घोडे पाहिजेच. ती चूक रामरायांनी नंतर केली होती, त्यांनी हत्ती वापरले ते युद्धामध्ये. कृष्णदेवरायाने वापरले असतीलच, पण त्यांनी घोडे पण वापरले आणि अरबी घोडे वापरले, म्हणून त्याला विजय मिळवणं शक्य झालं. त्याच्यानंतर दुसरं त्यांना हवं होतं ते आर्टिलरी, म्हणजे तोफा हव्या होत्या. नवीन फेकीच्या तोफा हे पोर्तुगीज लोक विकत होते, तर ते तोफा हव्या होत्या. तिसरं त्यांच्याकडची गोष्ट होती ती म्हणजे जलनियोजन. त्यांच्याकडचे जे स्थपती होते, जे डोला पोर्ट नावाचा त्याचा पोर्तुगीजांचा स्थपती होता,
तो प्रसिद्ध होता या जलनियोजनासाठी, म्हणजे कालवे काढणं आणि पाणी खेळवणं याच्यासाठी तो प्रसिद्ध होता. तर त्याला ते आपल्या साम्राज्यामध्ये करून द्यायचं होतं, म्हणून त्याला ह्या पोर्तुगीजांची व्यवहार करायचा होता. तर 4 वर्ष झाली होती, त्यामुळे आता घोडे विकत घ्यायला पाहिजेत. आणि माहितीच होतं की आता आपला नेक्स्ट नंबर आपला लागणार आहे. आदिलशहाला कळलेलंच होतं विजापुरावरती आक्रमण आता होणार, म्हणून जसं कृष्णदेवरायाने रत्नम शेट्टी नावाच्या माणसाला तिकडे पाठवलं अल्बुकर्ककडे. हे पोर्तुगीज लोक 1498च्या सुमाराला झामोरीनमध्ये आले होते कालिकतमध्ये, आणि तिथून त्यांनी आपला हळूहळू तिथे लढाया वगैरे करून आपला जम बसवून हळूहळू त्यांनी आपलं तिथे साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली होती. आणि व्यापार ह्या दृष्टीनेच ते तिकडे आले होते, त्यांच्या लढाया सुरूच होत्या. आणि त्यामधला पहिला तो फिगरेदो म्हणून होता, त्याच्यानंतर हा अल्बुकर्क जो त्यांचा राज्यपाल आहे, तो घोडे विकत होता. तर त्याच्याकडे त्यांनी पाठवलं त्या रत्नम शेट्टीला आणि सांगितलं की आपल्याला पैसे देऊन पाठवलं होतं, क्रुझेडो देऊन पाठवलं होतं की तू हा व्यवहार कर. पण आदिलशहाने पण त्याच्या वेळेला आपला तिकडे सरदार पाठवून दिला की आमच्याशी पण व्यवहार करा. त्यामुळे अल्बुकर्कला दोघांची भांडण घ्यायचं नव्हतं. तो म्हणाला मी दोघांनाही देणार नाही. मग कृष्णदेवरायांना आता हे डील जिंकायचंच होतं, कारण लष्करी सामर्थ्य वाढवायचं होतं. म्हणून मग त्यांनी खूप मोठी त्यांना ऑफर दिली. तो म्हणाला की 30,000 क्रुझेडो मी देईनच, त्याच्यावरती मी 1 वर्षाचा पूर्ण सैनिकांचा पगार पण देईन, आणि त्याच्यासाठी तुम्ही घोडे फक्त आम्हाला विकायचे. एवढं धन मिळाल्याने तो व्यापारी आहे, तो अर्थातच पिघळणारच. त्यांनी हे सगळे घोडे वगैरे याला दिले, याचं साम्राज्य छान वाढलं, लष्करी ताकद वाढली. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी विजयनगरवरती विजापूरवरती आक्रमण केलं. उदयगिरीवरनं परत येताना कृष्णदेवरायाने एक सुंदर अशी बाळकृष्णाची मूर्ती आणली, आणि ती त्यांनी स्थापना करण्यासाठी ह्या बाळकृष्ण मंदिराची हम्पीमध्ये स्थापना केली. हे मंदिर बांधलं, देखणं मंदिर आहे. तिथे आता मूर्ती नाही आहे, ती मूर्ती आता चेन्नईच्या म्युझियम मध्ये आहे. पण हे मंदिर फार सुंदर आहे. लालसर असं दगडामधलं हे मंदिर. पहिल्यांदा मंदिर हे लहान स्वरूपामध्ये असायचं. दुसऱ्या देवरायाच्या नंतर मंदिरं ही संकुल झाली, मोठी झाली. संकुल म्हणजे मोठी झाली, आणि संकुल हे रूप कृष्णदेवरायाने दिलं. या हम्पीमधल्या किंवा विजयनगर राजाने बांधलेल्या मंदिरांची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामध्ये त्याच्या पुढे असलेला एक विस्तीर्ण तलाव, 100 खांबांचा एक मंडप, गोपुरं, त्याला रायगोपुरं म्हणतात, कारण या राजाने बांधलेली गोपुरं आणि त्यांचं काही खांब असं वैशिष्ट्यपूर्ण दिसतंय. याच्यामध्ये ही कृष्ण याची स्थापना झालेली होती. ती नंतर गेली, हे मंदिर पडलं. या मंदिरामधनं बाहेर येऊन आपण एक थोडंसं चाललो तरी आपल्याला फार सुंदर असं दर्शन होतं. हम्पीमध्ये काय पाहावं हा प्रश्न विचारला जातो, तर त्याचं उत्तर सगळं हेच असतं. सुरुवात इथपासून होते, आणि तुम्ही नक्की पहा. मला वाटतं मी आज इथे थांबते. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगा. मी शेवट एक मोठे इतिहासकार आहेत सामी, त्यांनी जे काही सांगितलंय त्याबद्दल सांगते आणि थांबते. त्यांनी असं म्हटलं की विजयनगर साम्राज्याची निर्मिती करताना एका टोकाला व्यक्ती होती आणि दुसऱ्या टोकाला मानववंश होता. या दोघांच्या परमोच्च उन्नतीच्या पायावरती या साम्राज्याची उभारणी झाली, कारण व्यक्तीशिवाय कल्पना आणि भावना दोन्ही असू शकत नाहीत. व्यक्तिरूपी अगणित धाग्यानेच मानव वंशाचा पट विणला जातो. यावर राष्ट्र साम्राज्य उभी राहतात, नष्ट होतात, एकमेकात मिसळून जातात. पण सृष्टीकर्त्याच्या अनंत स्वप्नांप्रमाणे हा पट अप्रतिहत वाहत राहतो. नमस्कार. फारच सुंदर. खरंच केवढं मोठं इतिहासाला जेवढी अशी म्हणजे अमर्यादा म्हणता येईल त्याच्या दृष्टीनं, म्हणजे इतका खोलातला आणि इतका मोठा असा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे. आणि वास्तविक विजयनगरचा इतिहास हा फार काही माहिती नाहीये अजून. सगळ्यांच्या दृष्टीने त्याच्यावरती बरंच संशोधन आवश्यक आहे. माझ्या मते अगदी खूप सारी पुस्तकं आणि खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यावरती व्हाव्यात, असंच मला पण वाटतं. अस्मिता, खरंच खूप सुंदर झालं व्याख्यान. अगदी म्हणजे बऱ्याच गोष्टी पण त्याच्यातून कळल्या, आणि फार छान वाटतं, एकदम मस्त. खूप थँक्यू त्याच्यासाठी.
अजून कुणाला काही प्रश्न आहेत का? दामल्या काकांना ते हात वर करतात. हा, नमस्कार. नमस्कार. फार सुंदर व्याख्यान झालं. अभिमान वाटावा असं इतिहासाचं पर्व तुम्ही उलगडून सांगितलं. मी जे वाचलं होतं अभ्यासाच्या वेळेला की यादवांचा पराभव झाल्यानंतर यादवांनीच अल्लाउद्दीन खिलजीला आंध्रमध्ये जायचा मार्ग दाखवला आणि मग तिकडनं दक्षिणेचा मार्ग तिकडल्या हारलेल्या राज्यांनी दाखवला. हे कितपत खरं आहे पहिलं. आणि पुढला जो प्रश्न आहे की बाजूला पहिल्यांदी बहामनी आणि नंतर पाच सत्ता मुस्लिम सत्ता असताना त्याच्यात त्यांनी पहिल्यांदी भेदभाव करून किंवा डिवाइड अँड रूल पॉलिसी घेतली होती विजयनगरने. पण त्यांना पराभूत करून तिथे नवीन राज्य रचना करणं, साम्राज्य विस्तार करणे की मुळापासून उखळून काढणं हे आपल्या भारतीय मनाला दिसत नाही. म्हणून तर आपण निजामाला ठेवलं, मराठ्यांनी निजामाला ठेवलं, हैदरला ठेवलं. हा जो भाग आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा, बरोबर आहे. पहिला तुमचा प्रश्न आहे ना, हे मी पण वाचलंय की त्यांनी हे असं केलं होतं आणि हे शक्य आहे. हा, कारण म्हणजे आपण असं काय म्हणतो की देवगिरीच्या सम्राटाने, तर कदाचित सम्राटाने नसेल सांगितलं, पंधभितुरी तर होतच राहते. आणि दुसरं एक शक्य आहे की तो आता पडलेला राजा आहे ना, तो खंडणी देतोय, मांडलिक आहे, म्हणजे त्याला ऐकायलाच पाहिजे, कारण ते पूर्ण साम्राज्य स्वतः त्यांचं पडलेलं आहे ना. त्यांनी खूप तिथे नुकसान केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी हे केलेलं होतं. आता तो तुमचा दुसरा प्रश्न आहे ना की हा बहामनी सल्तनती बरोबर का झालं असं. बरोबर आहे, त्यांनी असं का नाही केलं की त्यांनी पूर्ण नष्टच केलं आणि आपल्या स्वतःच्या सत्ता तिथे का स्थापन नाही केल्या. तर त्यांनी नामधारी राजे ठेवले होते, तिथे नामधारीच ठेवले होते. पुन्हा ते काय, हे लोक जे ह्या शाह्यांना हे माहिती होतं की आपण एकटे कोणाबरोबर यांच्याबरोबर लढाई करूच शकणार नाही, एवढी तर आपली शक्तीच नाहीये. म्हणून ते 2-2, 3-3 जण एकत्र यायचे. त्यांनी अशी कितीतरी वेळा म्हणजे 2 वेळा असे झालेले आहे की त्यांनी कृष्णदेवरायाला विनंती केली की आदिलशहाचा जो जिंकलेला प्रांत आहे तुम्ही तो परत करा. पण ह्याच्या मागचं जे वाक्य आहे ते रीड बिटवीन द लाईन्स म्हणतात तसं, ते कृष्णदेवरायाला कळलं होतं. तर त्यांनी दुसरा निरोप असा पाठवला होता की तुम्ही एकत्र येऊन वगैरे माझ्यावरती काही हल्ला करण्याचा प्रयत्न करू नका. पण त्यांनी समूळ का नष्ट केलं नसेल, तर मला असं वाटतं की आपल्या भारतीय माणसाकडे एक सहिष्णुता नावाची गोष्ट आहे. तर ती चांगली आहे की वाईट आहे ह्याच्याबद्दल वादविवाद घडूच शकतात आणि त्यामुळेच हे झालेलं असावं. तिसरी गोष्ट आहे, तुम्ही जी सहिष्णुता म्हणता त्याचा दुसरा भाग आहे सावरकर, स्वातंत्र्य सावरकर आणि सद्गुण विकृती हा शब्द वापरला होता. आणि महत्वाची गोष्ट आहे, अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीवरून घोडेस्वार घेऊन निघाला याची ताल मात्र कल्पना यादवांना नव्हती. किंवा तो विंध्याचल सारखा कठीण पर्वत ओलांडला, नर्मदा ओलांडली, तरी देखील हे राजे झोपले होते. जेव्हा देवगिरीला वेढा पडल्यानंतर जागरे झाले. हे भारतीय इतिहासामधलं एक जो दुर्दैवी प्रकरण आहे असं म्हणतात. तर ते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? किंवा शत्रूची माहिती नसणं, शत्रूची योग्य माहिती नसणं किंवा शत्रूच्या काय हालचाली चालू आहेत ही माहिती नसणं, ही आपली म्हणजे मानसिकता आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की युद्ध करताना आपण ट्रॅडिशनल वे, म्हणजे त्या काळामध्ये पूर्वी राजे हत्तीवर बसून, म्हणजे याच्या सिकंदरच्या वेळेला आपण झालो तो हत्तीवर बसून धनुष्य बांधून लढाई करायची किंवा या पारंपरिक पद्धतीने लढाई करायची. शत्रू नवीन हत्यार आणतोय, त्या हत्याराची माहिती करून घेणं. आता पोर्तुगीजांची सत्ता होती, पोर्तुगीज धर्माच्या हे अत्याचार करतायत तरी देखील त्यांना तिथे राहून दिलं. हा जो आपल्या याच्यामधला भाग आहे की स्वतःच्या याच्यामध्ये आनंदात राहायचं. तुम्ही मगाशी सांगितलं, मला पण स्वतः धक्का बसला की आंध्र प्रदेशमध्ये त्यांचा पुतळा आहे. म्हणजे आम्हाला आपण जेवढं शिवाजी महाराजांचा जेवढा अभिमान बाळगावा एवढा मोठा राजा आहे एवढा, पण आपल्याकडे ती नाही. आणि पोर्तुगीजांनी जी पुस्तकं लिहिली त्याची मराठीत काही भाषांतर झाली आहेत का? हो, म्हणजे एक आता त्यांच्या बखरींचं भाषांतर आहे. मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला फार आवडेल की आपल्याकडे शत्रू समोर आल्यानंतरच का आपण जागे होतो, त्याच्या आधी का हे नाही. बाकीचं सोडून द्या. तुम्ही आता आपल्याकडे ताजमहालवरती हल्ला झाला होता, ताज हॉटेलवरती, तेव्हा काय झालं होतं? 26/11 काय झालं होतं?
समुद्रातनं आले ते लोक समोर उभे राहिले आणि मग आपण जागे झालो. जागे झालोच नाही. कोणी एखाद्या सामान्य माणसाने येऊन सांगितलं की विटी स्टेशनवर कोणीतरी गोळीबार करतंय. तोपर्यंत आपल्याला पत्ताच नाही काय चाललंय इथे. का झालं असं? आपण इतिहासाकडून तर शिकत नाही का? आणि ह्याच्या आधी प्रत्येक बघा हा, आता ते खजुराहो जे बांधले ना, ते चंदेल घराणं आहे. एवढं मोठं घराणं असेल ते खजुराहोची मंदिरं त्यांनी चंदेलानी बांधलेली आहे. त्यांच्यावर गजनीचा मोहम्मद विंटर व्हेकेशन सारखा येत होता. 17 वेळा आला तो. प्रत्येक वेळेला यायचं, मार खायचा, परत जायचा. आणि मग आपली सहिष्णुता आली की त्याला आपण पकडून सोडला. का सोडला? मारायला पाहिजे होता तेव्हा. प्रत्येक लढाई आपण अशी हरवलं. एक म्हणजे आपल्याला दुर्लक्ष करण्याची वृत्ती असावी म्हणजे काय. आणि दुसरं म्हणजे आपण ना टेक्निकली आपण स्वतःला क्वालिफाय म्हणजे वाढवत नाही. आता 26/11ला बघा ना, अनपॅरलल लढाई दिसते ती की आपल्या पोलिसाच्या हातामध्ये दंड आहे आणि त्यांच्याकडे AK-47 आहे. ते काय हेच झालं होतं. प्रत्येक वेळेला झालं होतं हे की त्यांच्या आता शेवटची तालिकोटची लढाई आहे 1565 मधली. काय झालं त्याच्यामध्ये? ते हे जे सुलतान आहे 5 जण एकत्र आले होते. हा म्हणजे इथेच खरं तर रामराय जिंकलेला होता की एकेकाला येण्याची हिंमतच नव्हती. 5 जण एकत्र म्हणाले कसे तरी भांडून खेणी करून काहीतरी करून आले ते एकत्र. आणि त्यांनी येऊन काय केलं, त्यांच्या ज्या तोफा होत्या त्या चांगल्या होत्या, ह्यांच्यापेक्षा लांब पल्ल्याच्या तोफा होत्या. त्यांनी त्यातनं गोळे टाकले. त्याच्यामुळे रामराया पडला. तुम्ही हा प्रत्येक इतिहासच आपला बघा हा असाच आहे. 2 गोष्टीमध्ये आपण नेहमी हे करतो की आपल्या समोर येणारा शत्रू आपल्याला जो कधीच कळत नाही आणि दुसरं म्हणजे आपण टेक्निकली स्वतःला क्वालिफाय करत नाही. हे दोन्ही होतं. भारतीय थोडंसं युद्धशास्त्र म्हणजे भारतीय वाईट वाटतं. युद्धशास्त्रात भारतीय युद्धशास्त्राचा इतिहास म्हणून एक पुस्तक होतं. त्याच्यामध्ये प्रस्तावना होती आणि नानासाहेब गोऱ्यांची प्रस्तावना होती आणि जद जवळेकरांचं पुस्तक होतं जद. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हाच मुद्दा आणला होता की आपण आधुनिक राहायचा आणि बनवायचा प्रयत्न करत नाही. विकत घेत होतो, कधी कधी विकत घेत होतो, पण हे नव्हतं. जसं मराठ्यांकडे फ्रेंचांच्या आश्रयाने आपण सैन्य उभं करायचा प्रयत्न केला बंदुकीचं. पण विजयनगरचं जे मी ऐकलं होतं की अत्यंत जे सुवर्ण युग काळ, मला वाटतं निळकंठ शास्त्रींचं पुस्तक आम्हाला आम्ही अभ्यासाला होतं. तर त्यावेळेला त्यांच्या पुस्तकामध्ये जे उल्लेख होते पोर्तुगीजांचे येण्याचे, तर त्या दृष्टीने मला वाटतं की त्याचं मराठीमध्ये फार थोडं रूपांतर, मराठीमध्ये त्या विषयात कमी रूपांतर नाहीच आहे. एक खूप जुनं पुस्तक आहे, त्याच्यानंतर काहीच नाही आहे आपल्याकडे. नंतर आता त्या या पेस आणि नुनीच्या बकरींचं भाषांतर आहे, आणखीन नाही आहे काही. तुम्ही मनावर घ्या. ऍक्च्युली चांगली सूचना आहे. आणि साधनं जर आपल्या भाषांमध्ये यायला लागली आणि त्याचं भाषांतर करायला लागले तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. ऍक्च्युली मराठीमध्ये खूप चांगल्या दर्जाचे ग्रंथ आहेत इतिहासातल्या वेगवेगळ्या विषयांवरती. म्हणजे आत्ता तर म्हणजे बरीच आधुनिक म्हणता येईल गोष्ट, पण 1920s 30s 40s मध्ये सुद्धा खूप सारे चांगल्या विषयांवरती अभ्यासपूर्ण ग्रंथ आलेले आहेत. पण हा म्हणजे विजयनगरचं साम्राज्य मात्र फार दुर्लक्षित कसं काय राहिलं आश्चर्यकारक आहे खरं तर. चोल पांड्या चोळ यांचे जे विस्तार आहे, पराक्रम आहे, हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. हो, म्हणजे त्याच्यावरची पुस्तकं पण कमी आहेत. आम्हाला जे प्रोफेसर होते, मी मुंबई याच्यात असताना, ते ख्रिश्चन होते. त्यांनी काय एका वाक्यात संपलं होतं, चोल पांड्या ना तुम्ही हिंदू आहात, तुम्हाला चांगलं माहिती असेल. संपला, अख्खा पिरियड संपला. म्हणजे हा जो भाग होता की त्याचा होणं आवश्यक आहे. आणि आता चेतन जो म्हणाला चांगली सूचना, ही सूचना हर्बल तंबाखू न खाता करतोय. अस्मिता, तुमचं खरोखर फार सुंदर व्याख्यान झालं. प्रत्यक्ष जाऊन पाहणं आणि त्याच्यावर तुम्ही जेवढं काय सांगता ना, खूप खूप नवीन शिकायला मिळतं अगदी खूप. आणि जसं दामले काकांनी सांगितलं तसंही आलं पाहिजे. अक्षरशः मी मराठीत
कधी त्यांनी 7वीला का 8वीला थोडं फार फार तर एक धडा होता त्यांच्यावर, एक धडा पण नव्हता, थोडंसं अर्धच फक्त पान होतं आणि म्हणजे वैशिष्ट्य आहे. आणि हो ना. चांगलं असं वाटतं की आपल्याकडं आपण नंतर जागे होतो, आल्यानंतर. आपलं 62ला काय झालं, चीनकडे सगळं, आपल्याकडे काहीच नाही. आपल्याला कोण कोण आपल्यावर स्वारी करणार, अजून कधी आपण शिकणार माहित नाही. हम्म. खरंय. आणि माझ्या मते काही काही ग्रंथांमध्ये विजयनगरचे असे उल्लेख आलेले आहेत, जसं मराठी रियासतमध्ये वगैरे पण आहे. सरदेसाईंनी त्याच्यामध्ये शहाजीराजांच्या काळाच्या अलीकडे कसं काय काय झालं, श्रीरंगरायाचं युद्ध आणि त्याच्या पुढचे काही उल्लेख वगैरे आलेले आहेत. पण असं डिटेल्ड जसा भरपूर एक टाकी पूर्ण इतिहास यायला पाहिजे असा मोठा ग्रंथ आपल्याला नाही आहे आपल्याकडे. हा. आता येत आहेत, काही जण आता लिहित आहेत. हो. होईल आता नक्कीच. आम्ही जे ऐकतोय की सध्या भारतामध्ये बरेच इतिहासकार इतिहासाची नवीन एडिशन चालू आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे का? मी सध्या अभ्यासच करते याचा, इतिहासाचाच अभ्यास करते, म्हणजे भारतीय इतिहासाचा. म्हणजे आता मी विजयनगर म्हणजे कसं 13व्या शतकातला ना, मी 12व्या शतकापर्यंतचा अभ्यास करते. याला आता 1 वर्ष झालं, दुसरं चालू आहे नीट, म्हणजे सगळा वेदांपासून सगळं. बघू कितपत होते, मी त्याच्यानंतर लिहीन. इतिहास संकलन समितीशी संबंधित आहात का? नाही अजून केलेला, करायला पाहिजे. तुम्हाला कल्पना असेल, इतिहास संकलन समिती म्हणून आहे त्यांचे. पुणे आपले हेबाळकर म्हणून आहेत, डॉक्टर हेबाळकर, आणि वजे म्हणून बेंगलोरला असतात ते. पुण्याचे डॉक्टर आमचे, मेंटल ब्लॉक झालाय. पण एक कौतुक वाटतं की तुम्ही डेंटिस्ट असून आपल्या चुका दाखवून आमचे दात आमच्या घशात घातले, त्याच्याबद्दल कौतुक वाटतं. दात घाशात घालण्याची आता गेली ना कल्पना, आता इम्प्लांट करण्याची आली. खिशाला चोर बसले पाहिजे. सुभाष काका, तुम्हाला प्रश्न आहे? हा प्रश्न आहे, पहिल्यांदा तुमचं खूपच माहितीपूर्ण झालं, बरीच माहिती. हम्पीला मी गेलेलो आहे प्रवासी म्हणून, पण त्यावेळेला जो काही इतिहास वाचला तोच सगळ्यात जास्त माहिती आहे. पुस्तकांमध्ये आधी कधी वाचण्यात आला नव्हता, कारण नव्हताच कुठे. ते अभिमानाची गोष्ट आहे विजयनगर साम्राज्य. सुदैवाने त्याची सुरुवात झाली ती धर्मसंकट किंवा संस्कृतीवर संकट आलं म्हणून संत विद्यारण्यांनी पुढाकार घेऊन किंवा प्रेरणा देऊन हरिहर आणि बुक्का प्रोत्साहन दिलं. हे बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि त्याच्या बरोबर जर तुलना केली तर महाराष्ट्रामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आणि मलिक कपूर महाराष्ट्रात आधी आले होते, कर्नाटकात जायच्या आधी. तेव्हा जे काय धर्मसंकट किंवा संस्कृती संकट कर्नाटकात जे पाहिलं ते महाराष्ट्रात आधी पाहिलं गेलं किंवा आधी घडलं. पण आपल्या दुर्दैवाने संत विद्यारण्यांसारखा संत त्यावेळेला कोणी जरी असा कोणी झाला नाही किंवा त्यांच्यासारखा विचार करणारा संत झाला नाही असं म्हणायला पाहिजे. आपल्याकडे खूप आपली संत परंपरा आपण म्हणतो. संत नामदेव हे संत विद्यारण्य यांच्या समकालीन होते. साधारण त्याच सुमाराला त्यांचा जन्म आणि मृत्यू थोडासा आधी झालेला होता. आणि बहुतेक सगळे संत म्हणजे एकनाथ, तुकाराम, रामदास सोडून बाकी सर्व संत साधारण त्याच वेळेला होते. तरीही त्यातल्या कोणीही असं धर्मसंकट जाणून
त्याच्या विरुद्ध काही प्रयत्न केल्याचं किंवा काही केल्याचं असं वाचण्यात आलेलं नाही. असं तुमच्या काही माहितीत आहे का असं काही की? नाही, मला पण काही माहिती नाही आहे. संत परंपरा खूप मोठी आहे, पण रामदासांनी जसं कार्य केलं तसं आधीचं माहिती नाही मला सुद्धा. हो, पण रामदासांनी केलं मग ते त्याच्यानंतर 300 वर्षांनी केलं. त्याच्यानंतर केलं खूप. हा, तर एकनाथ आणि त्याच्यानंतर जवळजवळ 200 वर्ष झाली असतील. पण हो, म्हणजे ते- नामदेव, ज्ञानेश्वर जरा आधी होते, पण बाकी सगळे संत म्हणजे चोखामेळा आणि हो. जनाबाई आणि जे काय आपण सगळे म्हणतो जी संत परंपरा, ते हो. सर्व नामदेवांच्या समकालीन होते आणि हो. ते संत विद्यारण्यांच्याही समकालीन होते. हम्म. आणि म्हणजे अर्थातच त्यांनी हे धर्मसंकट आलेलं त्यांनीही पाहिलं असणार, असायला हवं. हो. पण त्याच्या विरुद्ध काही केल्याचं असं केलं गेलं नाही. ऑब्व्हियसली हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. असं हे संत विद्यारण्यांचं ऐकल्यानंतर वाटायला लागतं. हो, म्हणजे काही कल्पना नाही याच्याबद्दल, वाचायला पाहिजे की असं काही होतं का ते. त्याच्याबद्दल मला असं वाटतं की ज्या वेळेला ताहीर राजाच्या वेळेला म्हणजे मोहम्मद बिन कासिमनी पहिल्यांदा सिंध प्रांतामध्ये धर्मांतर केलं, पण त्यावेळेला राजपुतांसारखे खमके राजे असल्यामुळे देवल स्मृती झाली. देवल स्मृतीची रचना केली 9व्या शतकातली आहे आणि त्यातून जी शुद्धी करता येतं, हे शुद्धीकरण करण्याचा अभ्यास तेव्हा सुरू झाला. पण जेव्हा आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये यादव गेल्यानंतर एक जी मानसिक खच्ची झाली ती, मानसिक दृष्ट्या खच्ची झाली ती आणि कोणी असा राजा नव्हता की लक्षात, म्हणून ते एकनाथांना बया दारुगोड म्हणून आळवा लागलं. आणि त्यांनी ते रामाच्या नावाने काहीतरी होईल असा आदर्श ठेवला. पण 300 वर्षामध्ये काहीच असं न घडल्यामुळे घडलं असावं असं मला वाटतं. पण नाही तर बघा, शिवाजी महाराजांनी शुद्धी केली नेताजी पालकर निंबाळकरांची, पण संतांनी केली, इतर संतांनी केली असं दिसत नाही कुठल्याही. तर ज्या शुद्धी व्हायच्या त्या जातीच्या लोकांच्या तर्फे शुद्धी व्हायच्या. पण असा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं होतं की शुद्धी केल्यानंतर माणसाला त्या जातीमध्येच प्रवेश पाहिजे ना, मान्यता पाहिजे. किती आपल्याला आवडत नवडं, पण जातीच्यावरच मनुष्य आपल्या मानसिकता असते. म्हणून ते हा जो विचार आहे की सुभाषरावांचा विचार बरोबर आहे, पण मनुष्य शेवटी आपल्या याच्यात असतो. प्रश्न शुद्धीकरणाचा नाहीये, प्रश्न धर्म संकट आलेला आहे तर त्याच्या विरुद्ध काहीतरी करणं किंवा त्याच्या विरुद्ध लोकांना प्रोत्साहन देणं, सबल करणं, त्याला प्रतिकार करण्यासाठी हे काम संत विद्यारण्यांनी केलं. ते महाराष्ट्राला संतांनी केलं नाही असं मला वाटतं. बरोबर आहे, चांगलं ऑब्झर्वेशन आहे ते. त्यासाठी मगाशी अस्मिता यांच्या व्याख्यानात त्या कृष्णदेवराय येण्याच्या आधीची जी कथा आहे त्याच्यामध्ये ते उल्लेख केला होता त्यांनी की राष्ट्रनिष्ठा असावी लागते. आता राष्ट्रनिष्ठा ही समजून पण घ्यावी लागते. तर तशी माझ्या मते दुर्दैवानं दृष्टी मिळाली नसेल व्यापक दृष्ट्या की आपल्या राष्ट्रासाठी आपण आता उभं राहायला पाहिजे आणि आपल्या समोर जे काही चाललंय अन्याय, हा माझ्या 10 फुटांच्या पलीकडचा अन्याय फक्त दिसत नाहीये, तर हा पूर्ण राष्ट्रभर हे संकट चालू आहे आणि त्यासाठी आता मीच काहीतरी करायला पाहिजे आणि मग ही माझी जबाबदारी आहे आणि मग माझ्या बरोबर इतर सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचं नेतृत्व मी करावं. अशा प्रकारची जी जाणीव आहे ती जाणीव माझ्या मते संतांमध्ये त्या काळातल्या तितक्या प्रमाणात झाली नसावी. म्हणजे संघर्षाच्या दृष्टीने संतांचा जसा जो उपयोग आहे तो आपण जे सामाजिक मन आहे त्याला एकवटणं वगैरे, जसं आता आपले जे संत झाले महाराष्ट्रातले ते बहुतांश भागवत धर्म आणि नाथ संप्रदाय वगैरे याच्या दृष्टीनं आत्मिक उन्नती किंवा सामाजिक धर्मदृष्ट्या जी उन्नती असते त्या दृष्टीनं फोकस्ड जास्ती होती. समर्थ रामदासांचा अपवाद वेगळा आहे खरं तर, परंतु तशी झाली नाही हे निरीक्षण बरोबर आहे. आणि मला आणखीन एक अस्मिता,
एक तुमच्याशी तुम्ही राष्ट्र ही संकल्पना मांडली, राष्ट्रनिष्ठा. राष्ट्र ही एक आधुनिक संकल्पना आहे. आपल्याकडे संस्कृती होती, 4 धाम यात्रा अमुक अशी संस्कृती होती. पण राष्ट्र ही निष्ठा ही आधुनिक संकल्पना आहे आणि त्याच्याकरता आवश्यक असलेली जी जागृती लागते. नकळत घडलेलं आहे की चाणक्य चंद्रगुप्ताला लागून चाणक्य, पाटण्याचा चाणक्य पेशावरला गेला. मराठी लोक उत्तरेला गेले, पण मराठी जेवढे उत्तरेला गेले वाटून तेवढं त्या राजपूत जाटांना शिखांना वाटलं नव्हतं. तर ही राष्ट्र संकल्पना ते तुम्ही जे मगाशी म्हणाला की आधुनिक, काही प्रमाणात आधुनिक आहे. हो, नक्की आणि ती नक्कीच. हा, म्हणजे आपण आजचा जो भारत म्हणतो तो भारत अपेक्षित नाहीये आधी. आणि तेव्हा राजे छोटे राज्यामध्ये विभागले गेले होते. हो. एक भाग होता आणि दुसरा भाग होता की तो आलाय ना वरच्या दुसऱ्या राज्यावर आहे, मला काय त्याचं. हो. हा जो भाग होता पुष्कळ राहण्यामध्ये, मला मगाशी तुम्ही जे सांगितलं मला ती नवी माहिती मिळाली की अल्लाउद्दीन खिलजी 19 वेळा त्या यांच्या आपले पूर्वेला लुटायला आला होता. मोहम्मद गजनीचा मोहम्मद गजनी. ती नवी माहिती, 17 वेळा ती नवी माहिती मिळाली. सोमनाथची माहिती होती, तिकडे द्यायचा तो, पण ही नवी माहिती होती. नाही पण म्हणजे त्याला हरवलं ना इतके वेळेला, मग त्याला पूर्ण हरवूनच का नाही परत पाठवलं. ती आपली जुनी परंपरा आहे. पृथ्वीराज चव्हाण, क्षमाशीलता, शरणालय क्षमा करा. पण हे सुंदर म्हणजे व्याख्यानाचं अगदी पुष्कळशा नव्या गोष्टी आहेत. मला विचारतात यांच्या खाली विजयनगरच्या वेळेला सामाजिक स्थिती किंवा स्त्रियांची स्थिती काय होती, व्यापाराची स्थिती काय होती, सामाजिक स्थिती काय होती, जाती व्यवस्था काय होती, याच्यावर काही हे आहे का, माहिती आहे का? मी लिहिलंय माझ्या पुस्तकामध्ये आहे, सांगेन मी. आहे म्हणजे त्याचं पूर्ण एकतर या अकाउंट्स मध्येच मिळालेलं आहे, पेस आणि नुनीज आणि या लोकांच्या. आणि म्हणजे स्त्रियांची स्थिती काय का, एका विशिष्ट कुठल्याही काळामध्ये सगळ्या स्त्रियांची स्थिती जशी चांगली नसते तशी सगळ्या स्त्रियांची स्थिती वाईट पण नसते. तर तो बॅलन्स असतो. आता जसं विजयनगरच्या काळामध्ये, पण त्यातल्या त्यात काय दिसतं की कवयित्री पण आहेत स्त्रिया, शिकलेल्या पण आहेत स्त्रिया, किंवा आता महानवमी चौथऱ्यावरती ते भालेबाजी आणि तलवारबाजी करणाऱ्या, कुस्ती खेळणाऱ्या पण स्त्रिया आहेत. म्हणजे सगळी प्रोफेशन त्याच्यामध्ये दिसत आहे, असं हे नाही. आणि त्या नुसतं ऐकून घेणाऱ्या स्त्रिया नाही आहेत. आता काही तर राण्या फार म्हणजे कर्तृत्ववान राणी आहेत. जशी ती केळदीचा व्यंकटप्पा नावाचा होता सरदार, त्याची जी राणी आहे तिला हे पोर्तुगीज लोक चांगले वचकून होते. तिला ते काळ्या मिरचीची राणी म्हणायचे. त्या पूर्ण किनारपट्टीवर तिचा वचक होता आणि काळ्या मिरचीचा व्यापार फक्त तीच करत होती. त्या काळाचा तो सगळ्यात मोठा स्पाइस होता ना, सगळ्यात मोठा मसाल्याचा व्यापार तोच होता. ती श्रीमंत राणी असणार त्या काळची. तर म्हणजे स्त्रियांची स्थिती चांगली होतीच, वाईट पण असणार नक्कीच, असं असतंच. सामाजिक स्थिती तर होतीच. म्हणजे ओव्हरऑल त्यांचं काय पर कॅपिटा इन्कम म्हणतात ना, तसं ते विजयनगर मधले लोक खूपच श्रीमंत होते. आणि त्यांना कसली ददादच नव्हती. त्यांना धनधान्य, म्हणजे तो हम्पी इतकं परिपूर्ण शहर होतं की त्या शहराला कोणी वेढा घालून वगैरे बसण्याचा प्रयत्नच केला नाही. पण ह्या लोक कितीही वर्ष वेढा घातला असताना तरी आत त्यांना काही कळलं पण नसतं. पण सगळ्यांचा आताच सगळे व्यवहार व्यवस्थित चालू होते, शेतीपासून पाण्यापासून सगळं काही चालू होतं त्यांचं. असं झालं असतं कदाचित. वास्तविक हा म्हणजे पूर्वार्ध आहे, अजून बऱ्याच गोष्टी उलगडायच्या आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला आणि प्रश्न पण निर्माण होणार आहेत. विजयनगरच्या राजाने आधुनिक शस्त्र शिकण्याचा काही प्रयत्न केला होता, असं काही नोंद आहे का? आहे. त्याने आपला लष्कर नेहमी सुसज्ज ठेवण्याचा प्रयत्न केला होता. ऍक्च्युली जो दुसरा देवराय राजा होता ना, त्याच्या असं लक्षात आलं की मी सतत 2-3 लढाया हरलोय याच्याबरोबर, बहामनींच्या बरोबर. आणि मग त्यांनी विचार करायला सुरुवात केला होता की हे का झालं असेल. मग त्याला असं लक्षात आलं की आपल्याकडचे जे नेमबाज आहेत ते चांगले नाही आहेत आणि मुसलमानांच्याकडचे नेमबाज आपल्यापेक्षा चांगले आहेत. तर त्यांना आपल्या ह्याच्यामध्ये भरती करून घेतलं होतं आणि ते प्रशिक्षण त्यांनी आपल्या लोकांना दिलं होतं. असं त्यांनी केलं होतं. प्रसाद बोलतोय. हो, सॉरी.
नाही, मी ऍक्च्युली हा जो प्रश्न होता ना, मी आय डोंट नो वेदर आय सॉ द सिरियल, तो तेनाली रामाची जी सिरियल होती मी actually- त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये दाखवलं होतं की एका मशीन मधून मल्टिपल बाण सोडायचे असा एक प्रकार त्यावेळी करण्यात आला होता. असं असं मी बघितलं. तर आय थिंक व्हॉट एव्हर दामले काका सेड किंवा तुम्ही म्हणालात की नेमबाज एवढे हे नव्हते आणि त्यामुळे त्यांनी मशिनरी यूज करून, नॉट मशिनरी बट द मेकॅनिकल सिस्टम ऑफ सेंडिंग मल्टिपल एरोज फ्रॉम अ मशीन इन्स्टेड ऑफ वन बो अँड वन एरो. तर तसा प्रकार त्यांनी केला होता असं टीव्हीच्या सिरियल मध्ये होतं. आय डोंट नो हाऊ मच ट्रू इट इज. असं असू शकेल ना, कारण होयसळेश्वराचं मंदिर पाहिलं का तुम्ही? हो, आय थिंक लहान शाळेत असताना गेलो होतो मी. हा, तर म्हणजे आता आठवत नसेल ना एवढं, पण त्याच्या बाहेरच्या भिंतीवरती एक शिल्प आहे आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे राजा किंवा माणूस असा रथावरती बसलाय आणि त्याच्या पुढे एका वेळेला असे बरेचसे बाण दिसत आहेत. तर त्या शिल्पावरती बरीच चर्चा होत असते, तर कदाचित ते तेच असावं. हा, आय थिंक ही वॉज द न्यू इन्व्हेंटर ऑफ, आय मीन असं दाखवलं होतं की एक युद्धशास्त्रामध्ये इन्व्हेंटर आहे आणि तो आलेला आहे आणि त्यांनी शिकवलं की अशी मशीन कशी बांधायची आणि ऑल. तर आय थिंक मे बी दॅट इज रिलेव्हंट टू दॅट. हा, असेल. पण तसं जर असेल तर पण तेच युद्धकला बाकीच्या राजांनी घेतली नाही. मराठ्यांमध्ये नाही अशी अनेक वेळा बाण सोडायची कला किंवा मला वाटतं की जसं भाऊबली, काय कुठला तो भाऊबली पिक्चर दाखवला होता, रोमॅन्टिक आणि मिसमराइज करणारा पिक्चर. हो, ऍक्च्युली बाहुबलीमध्ये होता ते. असंच ते प्रसाद हे शिकागोचा भाऊबली आहे. बस का काका. राहुलने पुढे डीएनए. फ्रायडे नाईट सुरुवात झालेली दिसते. पण बाहुबलीमध्ये ज्या प्रकारे ते यंत्र दाखवलंय त्याचा उल्लेख किंवा महाभारतातल्या अनेक युद्धांमध्ये अर्जुन कसा एका बाणातून अनेक बाण निर्माण करून मारू शकायचा वगैरे अशा प्रकारचं जे वर्णन आहे, म्हणजे मुळातच गद्यामध्येच वर्णन तसं आहे म्हणून ते टीव्ही सिरियल मध्ये वगैरे येतं. पण मे बी अर्जुनाच्या वेळी ते अस्त्र होतं आणि मग कृष्णदेवराच्या वेळी त्याचा शस्त्र झालं, असं झालं असेल. नाही, यंत्रांचे उल्लेख आहेत ना. पण ते त्याचा तसं जर असतं तर इतर राजांच्या याच्यात देखील ती शस्त्र कला आली असती. म्हणजे हे रोमॅन्टिझम करता ठीक आहे, कल्पने करता, आणि जसं महाभारत रामायण मध्ये इकडनं बाण सुटला तिकडनं बाण सुटला, मग ते इकडनं आग तिकडनं पाणी, हे टीआरपी करता ठीक होतं. ऍक्च्युली जेव्हा रायगड आपला जेव्हा रिटर्न केला, म्हणजे यांना म्हणजे संभाजीराजांच्या हत्येनंतर जेव्हा मुघलांनी तो घेतला, तर तेव्हा ते गणती करत होते ना की तिकडे काय काय मिळालं त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये अनेक धनुष्य त्यांना मिळाले, जवळजवळ लाखभर धनुष्य होते तिथे, तलवारी, आणि त्यांची संख्या ते काहीतरी मला सापडेल ऍक्च्युली, शोधून मी पाठवतो की त्यांनी साधारण त्याचं अकाउंटिंग कसं केलं. तर एवढे धनुष्य तिथे एवढ्या मोठ्या संख्येने असतील तर तेवढे धनुष्य चालवणारे किंवा त्याच्या अर्धे तरी असतील, जे एक तुटला तर दुसरा वापरायला वगैरे अशा दृष्टीने ते बनवलेले असतील स्पेअर म्हणून. तर एवढे धनुष्य तिथे होते. सो यंत्र जरी नसतील तरी माझ्या मते शेकडो माणसं जर बरोबर कवायतीमध्ये जर ते धनुष्यबाण घेऊन लावत असतील तर ते शक्य असेल माझ्या मते. अग्निबाण मी ऐकलं होतं. अग्निबाण तुम्ही पण ऐकलं असेल ना अस्मिताबाई? अग्निबाण मी ऐकलं होतं. अग्निबाणाचा प्रकार होता. इतर राज्य, मला काय म्हणायचंय की एखादं शस्त्र असेल तर नकळ दुसऱ्या राजांकडनं त्याचा उपयोग केला जातो आणि असं कुठे दिसत नाही इतिहासात. हो, नक्कीच इन्स्पायर तर होतील लोक, म्हणजे इतर राजे वगैरे होतील. जर इतर राजांनी ते कुणीच घेतलं नाही, अगदी मुसलमान राजांनी सुद्धा घेतलेलं नाहीये ते, ह्याचा अर्थ ते अशा प्रकारचं माझ्या मते शिल्पांवरती असलेलं शस्त्र असेल आणि प्रत्यक्षात तसं कोणी बनवलं नसेल. त्याच्यापेक्षा चांगले आले असतील.
म्हणजे त्याची गरजच पडणार नाही अशा तोफेच्या गोळ्या किंवा हा. आधुनिक आणखीन आलेल्या. नंतर मला वाटतं बंदुकाच आल्या असते. हा, कारण बिगर डॅमेज करण्यासाठी खरं तर म्हणजे तोफा आणि बंदुकांचाच वापर करायचे जेव्हा ते मैदानाची युद्ध हे असं- असायची त्याच्यामध्ये. बाबरनी बंदुका आणल्या हे खरंय भारतामध्ये पहिल्यांदी, हे खरंय. इंग्रजांनी आणल्या ना? नाही, बंदुका नाही, बंदुकांचे उल्लेख तर खूप जुने आहेत. आणि बाबरांनी आणल्या असं मी ऐकलं, वाचलं होतं. हा, जसं दाहीर राज्याच्या वेळेला दाहीर राज्याच्या विरुद्ध त्याला मारण्याकरता मोहम्मद बिन कासिमनी तो अग्निबाण सोडला होता. तो दाहीर राजा उभा असताना त्याला तो लागला आणि तो पडला, आणि आपल्याकडे राजा पडला की सैन्य पळापळ होती. बरं, मला सांगा, तुम्ही पुढल्या ते घेणार असाल दुसऱ्या भागामध्ये आपल्या राष्ट्राची शेवटची लढाईमध्ये हरल्यानंतर त्या याचं रामदेवराव याचं शीर घेऊन ते नाचवलं गेलं असं मी वाचत होतो. हो ना. कारण माझा अभ्यास होता, आमचा अभ्यास 50 वर्षापूर्वीचा. तुम्ही अजूनही अभ्यास करता त्यामुळे. नाही, आणि तो परीक्षेपुरता होता. पण यांच्यासारखं साईडचा नव्हता. हे साईडचं असलं की जास्त मनुष्य प्रेमात असतो ना, म्हणून या डेंटिस्ट असल्यामुळे इतिहासाच्या याच्यात त्यांनी दात रोवले त्यांनी आपले. आज काका फॉर्म मध्ये चालेल. आपण मी चेतनला बोललो होतो, पण लेट्स आस्क इन पब्लिक नाव. मी मगाशी ऍक्च्युअली विचारत होतो आमच्या घरात जिव्हाळ्याचा विषय. नाही, आमच्या घरात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे तेनालीरामा. तो विषय हाताळण्यासारखा आहे का? कारण का म्हणजे जे सध्या आपण टीव्हीवर इतकी वर्ष बघितले लहानपणापासून आतापर्यंत सुद्धा, ही वॉज अ स्कॉलर, ही डिड दॅट पांडुरंग महात्म्य किंवा बाकी सगळ्या गोष्टी केल्या त्याने, आणि अष्टदिग्गज नावाचं पद दिलं होतं कृष्णदेवरायांनी त्यांना. तर इट्स लाईक वॉज दॅट, इज देअर एनिथिंग, म्हणजे आता ते सिरियल वगैरे बनवतात आणि आय थिंक दे डू रिसर्च ड्युरिंग दिस टाइम, बिकॉज कन्नडमध्ये सगळ्यांची मने दुखावण्याचा प्रकार खूप असतो ना, त्यामुळे ऍटलीस्ट दे डू दॅट रिसर्च अँड कम अप विथ देअर लिटिल ए व्हर्जन ऑफ द ओरिजिनल व्हर्जन. तर आय डोंट नो की आपण ते करू शकतो का, त्याची माहिती सगळीकडे आहे का अवेलेबल? कोणाची तेनालीरामांची? हा, आता म्हणजे मला असं वाटतं की त्यातला खरी गोष्ट किती आणि रंजकता किती आहे हे असणारच ना. म्हणजे जसं तुम्ही बघितलं तर या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या असतात. म्हणजे अकबर बिरबलाच्या नावाने पण त्याच असतात, मुल्ला नसरुद्दीनच्या नावाने पण त्याच असतात, आणि इट्स लाईक एक्झॅक्टली, म्हणजे बिरबलची जी कार्टून सिरियल असते आणि तेनालीरामचं जे असतं, इट्स लाईक मॅचिंग एव्हरीथिंग. पण ओनली थिंग म्हणजे सिरियल मध्ये असं दाखवलंय की अकबर आणि बिरबल आणि परत लहानपणीचा बिरबल आणि तेनालीरामा हे होते त्यावेळी. त्यांचा जर म्हणजे जन्म बघितला तर इट्स नॉट मॅचिंग ऍक्च्युअली. की माझ्या मते ते लहान मुलांना जर असं एंटरटेन करण्याच्या दृष्टीने लिहिलेले असतात. कसं असेल ना, अष्टदिग्गज हा जो प्रकार आहे कृष्णदेवरायाच्या दरबारातले 8, कारण तो वास्तविक हा एक मोठा ऍस्पेक्ट आहे की म्हणजे तो कुशल राजा आहे किंवा युद्धकला आणि या दृष्टीने पण तो चांगला प्रवीणच आहे, पण स्वतः मोठा कवी आहे आणि कवी म्हणजे उपभोक्ता पण आहे त्याचा, आणि गुणग्राहकता आहे त्याच्याकडे. म्हणून ते अष्टदिग्गज म्हणजे 8 ग्रेट कवी आणि विद्वान त्यानं त्याच्या दरबारामध्ये त्यांना आश्रय दिलेला आहे आणि त्यांना प्रोत्साहन पण दिले. त्याच्यापैकी एक तेनालीरामान आहे, असं साधारण वर्णन आहे. आणि स्वतः त्याने जर एवढे चांगले चांगले ग्रंथ लिहिलेत मोठे, आणि त्यांचा दर्जाही चांगला आहे, आणि तेलुगू साहित्यामध्ये त्यांना खूप जास्ती मान पण आहे. वास्तविक वाद घालतात लोक की तो कानडी होता राजा की तेलुगू होता,
त्याचं ते एका ठिकाणी मी लेखात वाचलं होतं की त्याचं स्वतःच वाक्य आहे कृष्णदेवरायाचं की भाषलंदू तेलुगू लेस्स असं त्यानं लिहिले. म्हणजे सर्व भाषांमध्ये तेलुगू ही सर्वात सरस भाषा आहे असं तो अभिमानाने सांगतो. तर ह्याच्यावरून आणि ते तुळवा वंश असल्यामुळे ते तुळू जे आहे दॅट इज साऊथ साइड ऑफ आंध्र एनिवे, तेलंगणा साइड जो आहे. हा, पण ती म्हणजे कानडीशी पण नाळ सांगते, तेलुगूशी पण सांगते असं ते आहे. आणि याच्यावरून दोन्ही भाषांमध्ये पण त्याचं राज्य कसं की जर मगाशचा मॅप बघितला आपण तर तो अगदी म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणेपासून साधारण चालू होतो, तो संपूर्ण दक्षिण भारत घेतो, ओरिसा पण कव्हर करतो, असं एवढा मोठा भूप्रदेश आहे त्याच्यावरती. तर त्यामुळे प्रत्येक राज्यातले लोक म्हणतील की आमचाच राजा होता असं ते थोडंफार श्रेय अव्हेर केल्यासारखा प्रकार आहे तो, किंवा आपल्या बाजूनच ओढून घ्यायचं. पण जसं अस्मिता म्हणाले मगाशी की तो संपूर्ण भारताची संपत्ती आहे आणि आपल्या सगळ्यांचा राजा आहे असं आपण म्हणूच शकतो. त्याबद्दल अभिमान धरण्यात हरकतच नाही. चला आता मुंबईमध्ये कृष्णदेवरावांचा पुतळा कधी उभा करता? केलाच पाहिजे. मागे तुम्ही तुळू भाषा म्हणाल का? तुळू भाषा ही मला वाटतं कर्नाटकामध्ये कर्नाटकच्या साऊथला येते. हो, कन्नडचं व्हेरियंट आहे मला वाटतं. म्हणजे आंध्रमध्ये किंवा तेलुगू भाषेची जवळची मला माहित नव्हतं. पण तुळूबद्दल दोनच माहिती होती की जनरल करियप्पा आणि ऐश्वर्या राय हे दोघे तुळू. मी ऐश्वर्या राय म्हणणार होतो पण म्हणलं तुम्हीच म्हणला. व्हेरी गुड. पण मी पहिल्यांदा करियप्पा बोललो, लक्षात घे. आम्ही ऐकलं ते. भाषांमध्ये कानडी आणि तेलुगूमध्ये खूप खूप साम्य आहे आणि त्यांच्या स्क्रिप्टमध्ये पण आहे. आणि मी एक असा वाचलाय की कित्येक वर्षापूर्वी त्याची स्क्रिप्ट एकच होती आणि ती थोडी डायव्हर्ज होत गेली नंतर. ऍक्च्युली आणि भाषांमध्ये पण खूप साम्य आहे. म्हणजे त्यात कदाचित काही वर्षात 500-600 वर्षापूर्वी दोन्ही भाषा ऑलमोस्ट सारख्याच असाव्यात. असं भाषांमध्ये काका मला असं वाटतं की मराठी सुद्धा यांच्या खूप जवळची भाषा आहे. मराठीवरती फारसीचा प्रभाव नंतर वाढलेला आहे खूप, परंतु मी तसे बरेच तेलुगू मूवीज बघत असतो आणि मला खूप जाणवतं की कितीतरी शब्द हे मराठी आणि तेलुगूमध्ये समान आहे. आणि म्हणजे आपल्याला मराठी समजते त्यामुळे तेलुगूतले जर कॉमन शब्द ऐकले की ते लगेच ओळखता येतात. असे बरेच आपल्याला. पण ते संस्कृत बेस्ड आहेत का? नाही, द्रविडियन लँग्वेज आहे. हा, संस्कृत खूप सारे आलेले आहेत. संस्कृतचा मोठा प्रभाव सर्वच भाषांवर असल्यामुळे. आणि हीच गोष्ट मी ओरिसामध्ये असताना पण ऑब्झर्व केली होती की उडियामधले पण मला भाषेतले बरेच शब्द मराठीशी अगदी बोलणं आणि ज्या प्रकारे एखादी गोष्ट विचारली जाते कॉमन कॉन्व्हर्सेशन मधल्या पण गोष्टी मला खूप सिमिलर वाटायच्या मराठीशी. पण हे बिकॉज ऑफ महाराज किंवा मराठा साम्राज्य जे पसरलं होतं नंतरच्या काळात. इज दॅट बिकॉज ऑफ दॅट? कारण का महाराज माझ्या मते ते नाही असं म्हणजे मराठ्यांचा प्रभाव तर आधुनिक काळातलाच म्हणता येईल आपल्याला. पण भाषांमधलं आणि व्होकॅब्युलरी सेम असणं वगैरे हे माझ्या मते संस्कृतचा आणि पाली आणि ज्या इतर प्राकृत भाषा आहेत त्या ह्या सर्व भाषांच्या म्हणजे माता किंवा मावशी म्हणता येतील अशा प्रकारच्या आहेत. राईट. मग द्रविडियन लँग्वेज मध्ये फक्त तमिळ आणि मल्याळम येते का? नाही, मल्याळम फार याला जवळची आहे. तेलुगू मल्याळम जवळची आहे, द्रविडच्या बद्दल आहे. पण मगाशी तुम्ही बोलताना म्हणाला की जसं आप्पा हा शब्द भावाकरता महाराष्ट्रात तेलुगूमध्ये आणि एवढं कशाला कोरियन भाषेत पण मोठ्या भावाला आप्पा म्हणतात. पण हा प्रवासातला भाग आहे ना, जिथे प्रवास होतो एकामेकाशी प्रवास आल्यानंतर मग ती भाषा ती काही कॉमन असे शब्द आढळले जातात. आता बघा ना, आपण हॅलो म्हणतो फोन उचलल्यानंतर. हॅलोला देशी भाषेत शब्द नाही. तर हा जो भाग आहे की तसा प्रवासामधला जो भाग होता जिथे प्रवास आहे
त्या मानाने आपल्या इकडे महाराष्ट्र गुजरातचा आपल्याकडे प्रभाव कमी होता गुजराती भाषेचा, पण आपण तिकडे जात नव्हतो कधी. पण विजयनगरच्या बद्दलची फार सुंदर माहिती आहे दिली ती. तर मी म्हणजे आता रेकॉर्डिंगचं मी थांबवतो. अस्मिताजी, तुमचे खूप खूप आभार की इतका चांगला वेळ तुम्ही काढून आम्हाला इतकं सुंदर व्याख्यान आमच्या समोर आणताय. आणि पुढील उत्तरार्ध जो याचा आहे तो तितकाच रोचक पण असणार आहे याची खात्री आहे मला. तर मी रेकॉर्डिंग थांबवतो, आपण चर्चा चालू ठेवू.